नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आणि आपण मंथली करंट अफेअरची सिरीज सुरू केली आहे। त्याच्यामध्ये आपला जानेवारी महिन्यामधले जे काही घडामोडी झाल्या होत्या त्याचे आपण व्हिडिओज टाकले होते, त्याचा चांगला प्रतिसाद तुमचा मिळालेला आहे। आणि आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो कोणता पाहणार आहेत तर फेब्रुवारी महिन्यातल्या घडामोडी बघायच्यात आपल्याला। इथे तुम्हाला मार्च असं नाव दिसत असेल त्यामुळे लगेच म्हणताल मास्तर काय पागल झाला का, तर तसं काही नाहीये। मार्च महिन्यासाठीच्या ज्या घडामोडी आहेत त्या फेब्रुवारी महिन्यातल्या आहेत, बरोबर। मार्च आता सुरू झालाय आणि याच्याबरोबर आपल्याला पहिला व्हिडिओ जो बघायचा तो अर्थसंकल्पावरती पाहायचा आहे, कारण अर्थसंकल्पाचा डाटा जो आहे त्याच्यामध्ये फोटो वगैरे ते सगळं स्लाइड बनवलं थोडं किचकट आहे, त्यामुळे आपण PDF मधनंच ते पाहूया। आणि त्याच्यानंतर मग शक्य झालं तर मग मागच्या व्हिडिओसारखं आपण स्लाइडवरती उर्वरित घडामोडी बघूया किंवा मग याच्यामध्येच पाहूया। पण पहिल्यांदा आपण अर्थसंकल्पावरचं लेक्चर पाहणार आहेत। राज्याचा अर्थसंकल्प आणि त्याच्याबरोबर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प, दोन्ही अर्थसंकल्प जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत। सुरुवातीला आपण केंद्र सरकारचा अर्थसंकल्प पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग राज्य सरकारचा अर्थसंकल्प पाहायचा आपल्याला। आता दोन्ही अर्थसंकल्प जे आहेत ते कसे आहेत तर ते अंतरिम अर्थसंकल्प आहेत। म्हणजे काय तर ह्या वर्षामध्ये निवडणुका होणार आहेत, म्हणजे ते संपूर्ण वर्षासाठी नसणारे अर्थसंकल्प आहे। ज्यावेळेस निवडणुका होतील आणि नवीन सरकार जे येईल तर ते सरकार काय करेल, उर्वरित जे काही वर्ष असेल त्याच्यासाठी पुन्हा एकदा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडेल आणि तो अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प असेल। त्यामुळे ह्यावेळेचा जो अर्थसंकल्प आहे अंतरिम अर्थसंकल्प, याच्यामध्ये जास्त काही घोषणा वगैरे नाही आहेत, पण काही पॉईंट्स आहेत जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। आणि ते कोणत्या परीक्षेसाठी ठरणार आहेत तर ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा असतील त्या परीक्षेसाठी काही पॉईंट्स आहेत आणि काही पॉईंट्स हे तुम्हाला आपल्या येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरतील। तर आपण सुरुवात करूया आणि पहिल्यांदा आपण केंद्र सरकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी पाहूया। तर आता मी अर्थसंकल्प घेतो। तर या ठिकाणावरून आपण अर्थसंकल्पाला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थसंकल्प जे जुने प्रश्न आहेत आपल्याला आयोगाने विचारलेले अर्थसंकल्पावर, त्यावरती असं विचारण्यात आलं होतं वारंवार की अर्थसंकल्प मांडणाऱ्या महिला वगैरे किंवा अर्थसंकल्प मांडला तर ती पिशवी कोणत्या कलरची होती। तर आपण ते जे बेसिक क्वेश्चन आहेत मागच्या आयोगाचे ते जर बघितले तर ते तुम्हाला इथं फोटोमध्ये 2-3 क्वेश्चन कव्हर होऊन जातील। आणि यावेळेस आपण मुद्दामून त्या गोष्टी या ठिकाणी ऍड केल्यात की कमीत कमी वाचन जास्तीत जास्त तुम्हाला फोटो बघून, म्हणजे आपण काय म्हणतो व्हिज्युअलायझेशन पॉवर जी आहे ती तुमची वाढवण्यासाठी आपण त्या गोष्टी केल्यात। तर बरेचसे फोटो तुम्हाला खाली पण पाहायला मिळतील। तर इथं तुम्हाला दिसतंय बघा, भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन आणि यांच्या हातामध्ये हे काय आहे, गुलाबी रंगाची पिशवी दिसते। पण आता त्याच्यावरती काही प्रश्न येईल असं वाटत नाही, कारण आयोगाने ऑलरेडी एकदा विचारलं, मग रिपीट काय आयोग घेत नसतो। त्याच्यानंतर बघा अर्थमंत्री आहेत भारताच्या निर्मला सीतारामन, त्यांनी तो मांडलेला आहे। त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर पहिलीच लाईन तुम्हाला इथं दिसते की काय लाईन आहे, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा मंत्र आणि सबका प्रयास या राष्ट्रासाठीच्या समावेशक दृष्टिकोनासह हा अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्यात आलाय। तर हे जे सबका साथ विकास विश्वास आणि प्रयास हे शब्द आहेत, तर ह्या शब्दाचा क्रमानुसार तुम्हाला त्या शब्दाला लक्षात ठेवायचं आहे, कारण आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न त्याच्यानुसार आयोग तुम्हाला हे शब्द देखील विचारू शकतं, तर त्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं। नेक्स्ट तुम्ही पुढे जर गेलात तर पुढे आपल्याला दिसतं की बाबा निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प मांडलाय जो अंतरिम अर्थसंकल्प आहे भारतासाठीचा। आणि हा कधी मांडला तर 1 फेब्रुवारी 2024 रोजी तो मांडण्यात आलेला आहे। आता 1 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प मांडला जातो हे सगळ्यांना माहिती आहे। हा अर्थसंकल्प 2024-25 या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प आहे, म्हणजे लेखानुदान आपण त्याला म्हणू शकतो की थोड्या कालावधीसाठी ज्यावेळेस सरकार अस्तित्वात असतं तर वर्षभरासाठी जर सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात राहू शकत नसेल, म्हणजेच निवडणुका होणार असतील तर त्या ठिकाणी लेखानुदान त्यालाच अंतरिम अर्थसंकल्प देखील म्हटलं जातं, तर तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, या ज्या निर्मला सीतारामन आहेत यांच्याद्वारे मांडण्यात आलेला हा कितवा अर्थसंकल्प आहे, हा एक तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा हा 6वा अर्थसंकल्प आहे। कितवा अर्थसंकल्प आहे तर 6वा अर्थसंकल्प आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। नेक्स्ट मुद्दा असा आहे की या अर्थसंकल्पाला अजून एक नाव आहे,
आता कोणत्या नावाने ओळखला जातोय हा एक मुद्दा आताच्या परीक्षेमध्ये विचारला होता पुरवठा निरीक्षक मध्ये, तो सुद्धा लक्षात ठेवा. सप्तरंगी बजेट असं त्याला म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये 7 विविध रंगांच्या थीम वरती भर देण्यात आलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ पण आपण पुढे पाहणार आहोत, पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की बाबा या अर्थसंकल्पाला काय म्हटलं जातंय, दुसरं नाव काय आहे असं विचारलं गेलं तर सप्तरंगी बजेट असं सुद्धा त्याला म्हटलं जातंय, कारण त्याच्यावर वेगवेगळ्या 7 रंगांवरती काय करण्यात आलं, भर देण्यात आलं. त्या 7 रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत. नेक्स्ट मुद्दा आहे, निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प यावेळेस मांडला, तर त्यावेळेस त्यांनी जे भाषण केलं, हे भाषण आतापर्यंतचं सगळ्यात कमी वेळ केलेलं भाषण ठरलेलं आहे. आणि ते किती वेळ केले त्यांनी, 58 मिनिट एवढंच त्यांनी ते भाषण केलं अर्थसंकल्पावरती. हा एक पॉईंट आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आयोग इथे तुम्हाला डायरेक्टली मिनिट विचारेल, तर विचारलं तर तुम्ही सांगायचं काम आहे की बाबा 58 मिनिटं हे दांगट सरनं सांगितलेलं आहे, म्हणजे उत्तर 58 मिनिटं असलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची घोषणा आहे आणि तिच्यामध्ये भर देण्यात आला एका शब्दाचा. ती घोषणा आणि तो शब्द तो एक आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतोय. बघा, लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होते आणि याच लाल बहादूर शास्त्रींनी एक घोषणा दिली होती, जय जवान जय किसान. मग या घोषणेमध्ये पुढे जय विज्ञान या शब्दाची भर पडली. आणि आता नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस हा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला, त्यावेळेस अजून एक शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला आणि हा शब्द आहे अनुसंधान. म्हणजेच जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान हा एक नवा शब्द याच्यामध्ये ऍड झालेला आहे. तर आपल्याला असं विचारलं गेलं की बाबा या नवीन अर्थसंकल्पामध्ये जय जवान जय विज्ञान जय किसान जय विज्ञान या शब्दाच्या नंतर कोणता नवीन शब्द ऍड करण्यात आला, तर तुम्ही अनुसंधान लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवणार आहात, जय अनुसंधान हा शब्द या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला मी कीवर्ड सांगतोय, फक्त तुम्ही पूर्ण नका लक्षात ठेवू, पूर्ण नाही लक्षात ठेवलं चालेल, आयोग तिथे तुम्हाला देणारच आहे. पण तुम्हाला अनुसंधान या शब्दावरती मात्र डायरेक्टली प्रश्न येणार. मग तुम्हाला जर डायरेक्टली आला तर अनुसंधान हा शब्द माहीत पाहिजे, बरोबर. चला नेक्स्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगितलं की या अर्थसंकल्पाला सप्तरंगी अर्थसंकल्प असं सुद्धा म्हटलं जातंय. मग सप्तरंगी अर्थसंकल्प का म्हटलं जाते, तर ते जे 7 रंग आहेत त्याचे कलर आणि त्याच्यामध्ये त्या 7 रंगांचा जो काही भर आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर सप्तरंगी अर्थसंकल्पामध्ये पहिला रंग आपण बघितलं तर तांबडा रंग आहे. आता सप्तरंगीच का, तर 7 रंग जे असतात ते इंद्रधनुष्यामध्ये असणाऱ्या रंगांची संख्या आहे. किती आहेत, 7. मग त्या 7 वेगवेगळ्या रंगांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे की कोणता रंग कशाचं प्रतिनिधित्व करतो. आपल्याला याच्यावरती जर प्रश्न आला तर जोड्या लावाचा प्रश्न अपेक्षित आहे. मग आपण त्या दृष्टीने त्याला पाहणार आहोत. 1 मिनिट पाणी पिऊ द्या मला जरा. तर या ठिकाणी पहिला रंग आहे बघा आपल्यासाठी तांबडा रंग. आता तांबडा रंग कशाचं प्रतिनिधित्व करतो, तर महिलांच्या बाबतचं जे महिला आरोग्य आहे याचं प्रतिनिधित्व करणारा रंग कोणता असेल तर तो तांबडा रंग आहे. म्हणून तांबडा रंग लक्षात ठेवायचा. आता या ठिकाणी ऊर्जा उत्साह आणि चिकाटीचे प्रतीक हे त्याचे लक्षणं दिलेली आहे, त्या रंग कशाचं प्रतीक आहे ते. पण तुम्हाला विचारलं जाईल की बाबा तांबडा रंग समोर जोड्या लावामध्ये महिला आरोग्य दिलं जाईल अर्थसंकल्पाच्या दृष्टीने विचारलं गेलं तर, मग तुम्ही इथं महिला आरोग्याची जोडी त्याच्यासोबत लक्षात ठेवायची. नेक्स्ट आहे नारंगी रंग. आता हे रंग तुम्हाला परत अजून एक विज्ञानमध्ये आपल्याला यायचं बघा, प्रिझम जे असतं त्याच्यामधनं ते एक किरण सोडला प्रकाशाचा की पुढे त्याचं 7 रंगामध्ये विभक्तीकरण होतं. मग प्रकाशाचा अपस्करण तो सिद्धांत वगैरे आपण बघितलेला नाही का. नंतर परत ते प्रिझम त्याला उलटा ठेवला की परत पुन्हा ते जशाल तसा रंग एकत्रित येऊन जातो. मग तसे हे 7 रंग, 7 रंगातला दुसरा रंग आता आहे की नाही, तानापी हिविजा असं काहीतरी आहे ना ते, तर मग त्यातलाच हा भाग. नारंगी रंग जो आहे, नारंगी रंगामध्ये उद्योग आणि रोजगार या 2 गोष्टीचं महत्त्व त्या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेलं आहे. तर उद्योग रोजगार म्हटलं की नारंगी रंग, बाकी त्याचं प्रतीक वगैरे पाहिलं तुम्ही तर आनंद यशस्विता कल्पकतेचं प्रतीक वगैरे त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट आहे आपल्यासाठी पिवळा रंग. कोणता रंग आहे, पिवळा रंग आहे. पिवळा, मग पिवळा रंग कशाच्या बाबतीमध्ये आहे तर पायाभूत सुविधा. पिवळा रंग कशाच्या बाबतीमध्ये आहे, पायाभूत सुविधा याच्यावरती पिवळा रंग जो आहे तो भर देतो. मग पायाभूत सुविधा म्हटलं की तुम्हाला पिवळा रंग आठवला पाहिजे, महिला आरोग्य म्हटलं की तांबडा रंग आठवला पाहिजे, आणि नारंगी रंग म्हटलं की उद्योग आणि रोजगार. आता 7ही रंग जरी तुमचे पाठ नाही झाले तर याच्यातले अर्धे पाठ करा, अर्धे तुम्हाला तिथं परीक्षेमध्ये काय होतं त्याला एलिमिनेशन मेथडने येऊन जातात. नाहीतर काय होतं, नवीन विद्यार्थी असला तर त्याला थोडंसं ते अवघड जातं की सर एवढे रंग कसे पाठ करायचे, तर मग थोडंसं 50% कर बाबा, तिथं 50% वरती तुझं उत्तर निघतंय.
एलिमिनेशन मेथड वापरून तू ते काढू शकतो. एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त जे जे पॉईंट सांगतो ते व्यवस्थित करा. अर्थसंकल्पावरती याच्या बाहेर प्रश्न इथे जाणार नाही, कारण अर्थसंकल्प दरवर्षी मांडला जातो. मग त्याच्यावरती किती लिमिटपर्यंत खोलत जायचं ही एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या बाहेर आयोग जात नाही, कारण पूर्वपरीक्षा आहे तुमची येणारी. पूर्वपरीक्षेमध्ये एकाच 10 ते 15 प्रमाणामध्ये विद्यार्थी असतात. त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. जसं सांगतोय तसं करा, व्यवस्थित तुमचं होऊन जाईल तिथे कव्हर. नेक्स्ट आहे बघा हिरवा रंग. नेक्स्ट कोणता रंग आहे? हिरवा रंग आहे. आता हिरवा रंग कशाचा असतो तर कृषीला महत्व देण्यात आले हिरव्या रंगामध्ये. कशाला? शेतीला महत्व म्हणजे हिरवा रंग, हे लक्षात ठेवायचं. बघा महिला आरोग्य तांबडं रंग आहे, नारंगीमध्ये उद्योग आणि रोजगार, पिवळा रंग म्हटलं की मग पायाभूत सुविधा, आणि हिरवा रंग म्हटलं की कृषीमध्ये आता हिरवं सगळं हिरवंच असतं की नाही शेतामध्ये, तर त्यावरून तुम्हाला लक्षात राहून जाईल की कृषी आहे बाबा. हिरवं म्हटलं की मग कृषी, हिरवंच असतं ना शेतामध्ये सगळं. मग हिरवा रंग म्हटलं की कृषी लक्षात ठेवा. बाकी त्याचं प्रतीक जर तुम्ही बघितलं तर संतुलन, विकास, शांती, दयाभाव आणि ममत्व. तर हे सगळे शब्द पाठ करायचे का तर बिलकुल गरज नाही, ते नाही पाठ केले तरी चालतील. पण ह्या 2 बाबी लक्षात ठेवा, कारण मुद्दामून तुम्हाला बोल्ड करून दिल्या तिथेच की कशामुळे या बाबी मी तुम्हाला हायलाईट करून सांगतोय ते. चला नेक्स्ट बघा. याच्यामध्ये पुढचा रंग आहे आपल्यासाठी 5वा रंग, तो आहे निळा रंग. कोणता रंग आहे? निळा रंग. निळा रंग कशाचं प्रतीक या ठिकाणी आहे तर संरक्षणावरती भर देण्यात आला निळ्या रंगावरनं. संरक्षण लक्षात ठेवायचं. कशावरती? संरक्षण. आता निळा रंग आणि संरक्षण हे जर लक्षात ठेवायचं असेल तर निळा रंग समुद्राचा असतो, आणि समुद्रामध्ये भारताची नेव्ही जी आहे ती भारताचं संरक्षण करत असते. तर नेव्हीच्या ध्वजावरती रंग देखील निळा आहे. त्याच्यामध्ये जे शिवमुद्रा वगैरे आता नवीन ध्वजामध्ये रचना आहे, तर त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला निळं दिसतं. तर मग त्याच्यावरही तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तुम्ही तर पारवा रंग आहे. पारव्या रंगाचा भर जो आहे तो शिक्षणावरती आहे. पारवा रंग जो आहे तो कशावरती भर देतोय? शिक्षणावरती भर देतोय. आणि जांभळा रंग जो आहे तो विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनावरती भर देतो. विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनावर भर देणारा रंग आहे जांभळा. पारवा रंग आहे शिक्षण, निळा रंग आहे संरक्षण, हिरवा रंग आहे शेती, तांबडा रंग आहे महिला आरोग्याच्या बाबतीमध्ये. बाकी नारंगी रंग आणि अजून एक दुसरा रंग होता पिवळा रंग, आहे की नाही. तरी याच्यातले अर्धे रंग जरी तुम्ही पाठ केले तरी तुमचं त्या ठिकाणी उत्तर येईल, कारण अशा वेळेस आयोग जास्त करून या ठिकाणी जोड्या लावाचा प्रश्न देत असतो. जोड्या लावा दिलं की तिथे ते तुम्हाला क्लिक होतं की हा रंग इकडच्या बाबतीमध्ये आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही चालायचं आहे. चला इथपर्यंतचा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा आहे. आणि पुढचे 2 पॉईंट आहेत ज्याच्यामध्ये बघा ज्या आपल्या अर्थमंत्री आहेत त्यांनी 2 नवीन शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत. म्हणजे FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे, परकीय गुंतवणूक. तर त्याच्यासाठी त्यांनी एक नवीन त्या ठिकाणी काय केलं, शब्दाचा खेळ केलेला आहे. मग काय आहे तर बघा त्यांनी FDIला म्हटलंय फर्स्ट डेव्हलप इंडिया. काय म्हटलंय? फर्स्ट डेव्हलप इंडिया. आता आपल्या ज्या सरळ सेवाच्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये IBPS असेल किंवा TCS असेल, हे तुम्हाला विचारणार कसं की बाबा निर्मला सीतारामन यांच्या शब्दामध्ये FDIचा अर्थ सांगा, असं तुम्हाला जर प्रश्न त्यांनी बनवला तर तुम्ही तिथे काय सांगणार आहात? फर्स्ट डेव्हलप इंडिया. कशामध्ये? अंतरिम अर्थसंकल्पानुसार असं प्रश्न देतील ते. तर मग आपण फर्स्ट डेव्हलप इंडिया म्हणजे FDI असं सांगायचं आहे. नेक्स्ट बघा आपल्यासाठी GDPचा देखील त्यांनी एक नवीन शब्द त्या ठिकाणी तयार केला. काय केलं तर गव्हर्नमेंट, डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स. काय शब्द दिला? गव्हर्नमेंट, डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स. गव्हर्नमेंट, डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स हे GDPला त्यांनी वापरलेला शब्द आहे. म्हणजे FDI आणि GDP हे दोनही शब्द तुम्हाला नवीन अर्थसंकल्पाच्या अनुसार लक्षात ठेवायचे आहेत. बाकी तुम्हाला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा जो फुल फॉर्म आहे त्याचा अर्थशास्त्रामधला तो तर सगळ्यांना माहिती असतो. जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना ते थोडंसं वाचेपर्यंत किंवा त्यांच्या 1-2दा रिव्हिजन होईपर्यंत ते जातं त्यांना अवघड, पण नंतर सगळ्यांचे ते मुखपाठ होऊन जातं. तर मग आता नवीन अर्थ जे आहेत फर्स्ट डेव्हलपमेंट इंडिया आणि फर्स्ट डेव्हलप इंडिया आणि गव्हर्नमेंट, डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स हे 2 शब्द तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी लक्षात ठेवायचे. नेक्स्ट भागाकडे आपण जाऊया. पुढचा जो भाग आहे बघा, सरकारचे 4 प्राधान्यक्रम आहेत. गेल्या वर्षी पण तुम्हाला विचारले होते नाही का, सप्तर्षी प्राधान्यक्रम आणि पंचप्राण जे होते आपले याच्यामध्ये, तर ते दोन्हीवरती भर होता. आता यावर्षी जो आहे तो 4 याच्यावरती आहे. म्हणजे केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं सांगितलं मी, कारण लगेच खाली कमेंटमध्ये सांगताल की सर असं नाही असं होतं. तर दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा. चला आता बघा केंद्र सरकारचे जे 4 सर्वोच्च प्राधान्यक्रम आहेत, तर त्या 4 प्राधान्यक्रमावरती सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं. 4 मध्ये काय काय दिले बघा त्यांनी. ज्ञान असं त्याला शॉर्टकटमध्ये बनवलं त्यांनी. काय बनवलं? ज्ञानमध्ये प्रत्येक अक्षर जे आहे याला वेगवेगळं नाव आहे.
तर हे नावं तुम्हाला ज्ञानवर्ण लक्षात ठेवायला सोपी जातील, कारण त्यांनाच तुम्हाला ट्रिक बनवून दिली की कसं लक्षात ठेवायचं. मग आपल्याला दिले बनवून तर आपण घ्यायचा लाभ. काय बनवून दिलंय? ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? तर जी वर्ण काय? गरीब. जी वर्ण काय? गरीब. जी वर्ण लक्षात ठेवायचं आपल्याला गरीब. 2 आहे वाय. वायला युवा, बरोबर. वायचं काय होतं? युवा. ये जे आहे, ये कशासाठी आहे? अन्नदाता. हिंदीमध्ये अन्नदाता, आपण मराठीत शेतकरी म्हणतो आहे की नाही. अन्नदाता, शेतकरी हे समानार्थी शब्द आहेत. तर अन्नदाता. तिसरा प्राधान्यक्रम कोणाला दिला? अन्नदाता. आणि चौथा प्राधान्यक्रम जो देण्यात आला तो महिला, म्हणजेच नारी शक्ती. यन वर्ण काय? नारी शक्ती. तर हे जे ज्ञान जे आहे हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे, आणि इथे प्रश्न आला तर इथे तुम्हाला एक दोन शब्द जे आहेत ते एक्स्ट्रा ॲड करून दिले जातील, आणि त्याच्यानुसार तुमचा थोडा बुद्धीचा घोळ केला जाईल परीक्षेमध्ये. जे आपल्याला 30 सेकंदाच्या आत उत्तर द्यावं लागतं. तर त्या वेळेच्या आतमध्ये आपल्याकडून गडबड काय करता येईल तर त्याच्यावरती आयोगाचा फोकस असेल. जर समजा इथे प्रश्न घ्यायचा असेल तर प्रत्येक मुद्द्याचं सूक्ष्म विश्लेषण आपलं असलं पाहिजे, की आपल्याला इथे वाचून गेल्याच्या नंतर सुद्धा कशा प्रकारे फसवलं जाणार आहे त्या गोष्टी लक्षात ठेवा. तर जी, वाय, ए आणि एन म्हणजे ज्ञान, याच्यामध्ये काय बदल करता येऊ शकतो आयोगाला, जो आपल्याला तिथे परीक्षेमध्ये करू शकतो, तर तिकडे फोकस करा. आणि त्याच्यावरनं हे तुम्ही उत्तर काढणार आहात की प्रमुख 4 घटकांवरती प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आपल्यासाठी जो भाग आहे तो आहे बघा, हा जो अर्थसंकल्प मांडण्यात आला तर याच्यामधले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जे पॉईंट्स आपण परीक्षेच्या अनुषंगानं काय काय लक्षात ठेवायचं आणि किती खोलीपर्यंत त्याच्या जायचं आहे. तर बरेचसे विद्यार्थी असतात, मोठमोठे पुस्तकं वगैरे वाचत असतात आणि त्याच्यामध्ये बराच वेळ आपला जातो. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या एकदम काय म्हणतो आपण प्लस लेवल आहे ती तुमची, बरोबर. तर तिथपर्यंत तर सगळे काही जाऊ शकत नाहीत, पण जे काही कमी कालावधीमध्ये परीक्षा पास करण्यासाठी आले असतात त्यांनी एवढं जरी वाचलं तरी तुमचा अर्थसंकल्पावरचा मार्क जाणार नाही. तर त्या दृष्टीने आपण पाहूया आता काय काय याच्यामध्ये आपल्याला पाठ करायचं. तर पहिलं आहे बघा, याच्यामध्ये जे काही भर देण्यात आलेले शब्द आहेत तो आहे बघा, सर्वांगीण, सर्वस्पर्शी, सर्वसमावेशक विकास. काय आहे? सर्वांगीण, सर्वस्पर्शी, सर्वसमावेशी विकास. अशाला असं पाठ करायचं. सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक विकास ॲज इट इज पाठ करून टाकायचं आहे. काहीच याच्यामध्ये आपले हे करायचे नाही, कंजूसपणा करायचं नाही, डायरेक्टली पाठ करून टाका. त्या दृष्टिकोनानं सरकार काम करते असं त्यांनी सांगितलंय. नंतर एक टार्गेट दिलं बघा, गव्हर्नमेंटने एक टार्गेट दिलं. काय टार्गेट दिलं गव्हर्नमेंटनं? तर गव्हर्नमेंटनं सांगितलं की बाबा 2047 हे जे वर्ष आहे त्या वर्षाला भारताला स्वतंत्र होऊन किती वर्ष पूर्ण होणार आहेत? 100 वर्ष, बरोबर. मग 100व्या वर्षामध्ये भारत हा अविकसित देशावरनं विकसनशील देश आणि विकसनशील वरनं आता विकसित देशापर्यंत कसा जाईल याच्यावरती केंद्र सरकारचा भर आहे. तर ते टार्गेट वर्ष 2047 या वर्षामध्ये भारत विकसित म्हणून ओळखला जाईल. तर त्याच्यावरती त्यांनी टार्गेट ठरवले की 2047 पर्यंत भारताला विकसित करायचं आणि त्याच्या दृष्टीने आपण काम करायचं आहे. तर वर्ष तुम्हाला महत्त्वाचं आहे, 2047 विचारलं जाणार आहे. डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, कारण 2040 एक लक्षात ठेवायचं आहे, 2035 एक लक्षात ठेवायचं आहे आणि 2047. आता 47च्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की या वर्षापर्यंत भारताला विकसित करायचे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, 2040चं एक लक्षात ठेवा आणि 2035चं एक. आता त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की अंतराळ स्थानकामध्ये आपल्याला अवकाशामध्ये आपलं अंतराळ स्थानक स्थापन करायचं 2035 पर्यंत, आणि तिथं नंतर मानव पाठवायचा आपल्याला 2040 पर्यंत. आता मी जर मागेपुढे होत असेल तर माझ्या तर थोडंसं समजून घ्या, कारण करंटचा विषय काय लगेच पाठ व्हायला मी काय कम्प्युटर नाही आहे की लगेच पाठ करून लगेच सांगायला. जे कोणी करतं ना ते सगळे पाहूनच सांगत असतात. तर आपण ते डायरेक्ट मान्यच करतो की बाबा आपल्या काही एवढी बुद्धी नाही, जे आपण नोट्स काढतो त्यातनं शिकवतो डायरेक्टली. तर 2035-40 हे 2 वर्ष त्या अनुषंगानं आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. आणि दुसरं म्हणजे 2047. आता 2047चा मागच्या वर्षी सुद्धा एक या ठिकाणी संदर्भ आला होता की नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की 2047 पर्यंत पंचप्राण उद्दिष्ट त्यांनी जाहीर केली होती. तर ते सुद्धा आपल्याला मागच्या वर्षी अभ्यासायला होते आणि यावर्षी परत आता विकसित करण्याचं लक्ष जे आहे ते 2047 आले. चला नेक्स्ट बघा, केंद्र सरकार जे आहे तर मणिपूरमधले जे काही तुम्ही बघितलेलं आहे की मणिपूरमध्ये कशा प्रकारच्या घटना मागच्या काही कालावधीमध्ये घडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं ईशान्य भारतावरती किती लक्ष जे आहे ते गेलेलं आहे देशाचं. तर मग ईशान्य भारताचा जो मुद्दा आहे आणि त्याच्या अनुषंगाने इतर राज्यामधले जे काही मुद्दे आहेत
तर त्या सगळ्याला लक्ष ठेवून केंद्र सरकारने असं सांगितलं की आम्ही या कालावधीमध्ये आता ईशान्य भारतावरती लक्ष केंद्रित करणार आहे. तर म्हणजे सॉरी, ईशान्य भारत नाही, आपण त्याला काय म्हणतो नाही का, पूर्वोत्तर भारत असं म्हणतात त्याला, बरोबर. हा, देशाचा जो पूर्व भाग आहे, मी ईशान्य म्हणून गेलो, तर थोडंसं लक्षात घ्या. देशाचा जो पूर्व भाग आहे या भागावरती केंद्र सरकार जे आहे ते लक्ष ठेवणार आहे. देशाच्या पूर्व भागावरती केंद्र सरकार लक्ष ठेवणार आहे. तर हा जो भाग आहे इकडचा आपला, तर तिकडे जास्त फोकस केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. नेक्स्ट बघा, अर्थसंकल्पाची रक्कम. तर अर्थसंकल्पाची रक्कम सिंगल लाईनमध्ये विचारली जाऊ शकते. तर 47.66 लाख कोटी रुपयाची यावेळची रक्कम आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी भारताचा जो GDPचा दर आहे तर त्याची एक आकडेवारी दिलेली आहे. भारताचा GDP दर हे जे वर्ष आहे 2023-24 याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा 7.3% राहू शकतं. तर 7.3%चा जो आकडा आहे तो एक पाठ करायचा. काही गोष्टी आहेत जिथं तुम्हाला पाठच करावं लागणार, तिथं ट्रिक काम करत नाहीत. ट्रिक नाही, काही नाही, डायरेक्टली आकडा विचारतात, आकडाच पाठ पाहिजे. तर त्या ठिकाणी आकडाच पाठ करायचा. 7.3% 47.66 लाख कोटी रुपये ॲज इट इज पाठ करून टाकायचं, असंच विचारणार आहे ते तुम्हाला डायरेक्ट पूर्ण असं 47.66 असं लिहून देत नाहीत. ते जसं इथं लिहिलंय असेच प्रकारे देतात. म्हणजे तुम्हाला वेळ पण त्यांना विचारत घ्यावा लागतो की किती वेळामध्ये पोराला प्रश्न सोडवायचा, तर त्या दृष्टीने ते काम असतं. नेक्स्ट, भांडवली खर्च जो आहे हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मल्टीलाईनमध्ये जर घेतलं समजा, म्हणजे मोठमोठे वाक्य देऊन नाही का विचारतात आपल्याला, तर मोठमोठे वाक्य देऊन तुम्हाला विचारायचं असेल तर त्यांच्यासाठी एकदम सुटेबल वाक्य आहे. हे पूर्ण द्यायचं आणि ह्याच्यामध्ये इथं 11.11च्या जागी इथं खेळ करायचा, इथं लगेच 10 द्यायचं किंवा 10 पॉईंट अशा प्रकारे काही देऊ शकतात ते, त्यांना जसं करायचं. एक आकडा मागे किंवा पुढे घेतील आणि बदलतील. तर मग आपण लक्षात ठेवायचं की 11.11 आहे म्हणजे हा आकडा जो आहे तो शुभ आकड्याचा खेळ त्या ठिकाणी झालेला आहे. तर भांडवली खर्च जो आहे त्याच्या आराखड्यामध्ये 11.1% वाढ करून तो जो आहे तो 11,11,111 कोटी रुपयापर्यंत करण्यात आलेला आहे. तर 11,11,111, तर सगळे 11,11,11 आहेत हे लक्षात ठेवा. आणि दुसरा भाग असा आहे की तो GDPच्या किती टक्के आहे, तर GDPच्या तो आहे 3.4%. आणि भांडवली खर्च, तर भांडवली खर्च कशाला म्हणतात, हा अर्थसंकल्पामध्ये येणारा शब्द जो आहे तो कायम चर्चेत येत असतो. तर भांडवली खर्च आणि महसुली खर्च असे दोन वेगवेगळे प्रकार असतात. महसुली खर्च जो असतो त्याच्यातून सरकारला उत्पन्न होत नसतं, पण त्याच्यामध्ये सरकार जे आहे ते वेगवेगळे सेवा ज्या आहेत सरकारच्या त्या सुरू असतात, त्यासाठी ते खर्च होत असतो. पण भांडवली खर्च जो असतो यातनं उद्योगधंदे उभारले जातात आणि त्याच्यामधनं सरकारला उत्पन्न पुढे येणार असतं. तर त्याच्यासाठी सरकार अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्च करतं आणि हा खर्च चांगला असतो, कारण पुढे अर्थव्यवस्थेमध्ये त्यातनं पैसा निर्माण होणार असतो. तर भांडवली खर्चाची एक संज्ञा तुम्हाला शॉर्टकटमध्ये लक्षात आली असेल. नेक्स्ट बघा, वित्तीय तूट जी आहे ती GDPच्या 5.1% राहणार आहे. बघा, वित्तीय तूट म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा जर खर्च जास्त असेल तर तिथं तूट निर्माण होत असते. आणि मग अशी जी तूट आहे ती किती टक्के राहणार आहे, 5.1%. कशाच्या, तर भारताच्या GDPच्या 5.1% राहणार आहे. आणि GDP वाढीचा दर जो असणार आहे तो 7.3% 2023-24 आर्थिक वर्षामध्ये, म्हणजे मागचं जे चालू आहे सध्याचं ते संपत आलंय त्याच्यामध्ये. तर हे एक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता चला नेक्स्ट बघा, आता युवा वर्ग जो आहे, तुम्हाला सांगितलं होतं 4 प्रमुख वर्गांवरती भर दिलेला आहे. ज्ञान नावाचं तुम्हाला एक कन्सेप्ट त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. ज्ञान म्हणजे काय, गरीब, युवा, त्याच्यानंतर नारी शक्ती आणि शेतकरी. तर हे सगळे जे लोक आहेत त्याच्यापैकी युवा वर्ग जो आहे त्याला 50 वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज जे आहे ते दिलं जाणार आहे. त्याच्यासाठीचा निधी सरकार उभारते. तर तो निधी असणार आहे 1 लाख कोटी रुपयांचा निधी असणार आहे. किती लाख कोटी रुपयांचा, 1 लाख कोटी रुपयांचा तो निधी असणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुढचा मुद्दा असा आहे की राज्यांना भांडवली खर्चासाठी 50 वर्षासाठीची जी व्याजमुक्त कर्जाची योजना होती मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सुद्धा ती होती आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ती या वर्षी सुद्धा सुरू राहणार आहे. तर ही भांडवली खर्चासाठीची योजना एक तुम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारसाठी असणारी योजना आहे. तर बिनव्याजी कर्जाची आहे ती एक योजना तुम्ही लक्षात ठेवायचा. तिच्यामध्ये तुम्हाला सरळ असं विचारलं जाईल की किती वर्षासाठी राज्य सरकारांना भांडवली कर्ज जे आहे ते व्याजमुक्त प्रदान केलं जाणार आहे. तर ते 50 वर्षासाठी हे लक्षात ठेवायचं, म्हणजे 2075 पर्यंत. लक्षात आलं, 2075 या वर्षापर्यंतचे काय जवळपास आपण पकडून चालूया. चला नेक्स्ट बघा, अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करांच्या दरामध्ये मात्र कोणतेही बदल झालेले नाही. जे काही करांचे दर आहेत नाही का, स्लॅब्स असतात करांचे,
तर त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मग ते जे मागच्या वर्षी दिलेलं आहे ते ॲज इट इज आहे, तर ते काही इथं लिहायची गरज नाही, सगळ्यांच्या पाठ असणार आहे ते, बरोबर. मग डबल डबल रिपिटेशन कशाला, तर मी त्यामुळे ते दिलेलं नाही, कारण तुमचं लवकर लवकर रिव्हिजन पण झालं पाहिजे. आणि शक्यतो जे पॉईंट्स आहेत ते मुद्दामून लाल करून दिलेत तुम्हाला रेडमध्ये, जेणेकरून तुम्ही पटकन पुढे गेला पाहिजेत आणि परीक्षेमध्ये सुद्धा त्याचा फायदा तुम्हाला होईल. नेक्स्ट असं आहे बघा, 2014 पूर्वीची आणि आत्ताची भारतीय अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यावर सरकारने एक श्वेतपत्रिका सुद्धा प्रसिद्ध केली. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2014 मध्ये जो भारताचा विकास दर होता किंवा जी काही भारताची आर्थिक स्थिती होती त्याच्यापेक्षा 2024ची अजून बेटर आहे. आता ते आहे की नाही आहे हे तुम्ही ठरवायचं, नाही तर कमेंट बॉक्समध्ये लगेच मला सांगाल की सर असं नाही असं आहे. तर ते प्रत्येकाचे आपापले विचार असू शकतात, त्याला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. माझं काम आहे सरकारचा अर्थसंकल्प ॲज इट इज जसा आहे तसा तुम्हाला सांगायचं. लक्षात आलं? चला नेक्स्ट बघा काय आहे. श्वेतपत्रिका फक्त कोणत्या वर्षाशी तुलना केली हे लक्षात ठेवा, 2014शी तुलना केली एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्ही चालेल. हा चला हा इथं एक भाग आहे बघा, हे जे लेबर फोर्सचा मुद्दा आहे बघा महिलांच्या बाबतीमध्ये, तर लेबर फोर्समध्ये महिलांचं जे योगदान आहे ते 37% वाढलेलं आहे. तर ते टक्के लक्षात ठेवून घ्यायचे आपल्याला की 37% लेबर फोर्स जे काही श्रमशक्ती आहे त्याच्यामध्ये महिलांचं योगदान वाढले 37%. मग ते राष्ट्रीय उत्पन्न आणि ते श्रमशक्ती वगैरे सगळे सूत्र येतात तुम्हाला तिकडे, तर त्या सूत्रामध्ये सुद्धा ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची त्याच्या बाबतीमध्ये की 37% महिलांचं प्रमाण वाढल्याचं सरकारनं सांगितलेलं आहे. उन्हाळा जरा जास्तच लागला आता. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला विचारलेले सॉरी दिलेलं आहे, भाग अ आणि भाग ब असे दोन प्रकार असतात अर्थसंकल्पामध्ये. त्यातला भाग अ आणि त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे जे आपल्याला इन द शॉर्टमध्ये पाहायचं आहे. तर गरिबी जे आहे याच्यावरती सरकारने काय काय गोष्टी केल्यात ते आपण पाहूया. गरीब कल्याण देशाचं कल्याण हे टॅगलाईन आहे त्याच्यावरती. आणि त्यात सरकारनं असं सांगितलंय की मागचे जे 10 वर्ष आहेत या 10 वर्षामध्ये त्यांनी 25 कोटी लोकांना बहुआयामी दारिद्र्य जे आहे यातनं बाहेर काढलेलं आहे. 25, आता 24.87च्या आसपास असा काहीतरी आकडा आहे, तर ते 25 कोटी असं लमसम त्यांनी दिलेलं आहे. तर मग आपण 25 कोटी पकडून चालायचं. आयोग देखील आपल्याला तेच विचारेल की 24.80-85च्या रेंजमध्ये आकडा दिला तर तेच समजून चालायचं की हाच आहे. जर 25 तिथं नसेल तर आणि 25 दिला असेल आणि ते दिलं असेल तर मग ॲक्युरेट आकडा, पण एवढा आयोग तुम्हाला हे करणार नाही कारण अर्थसंकल्पात सगळीकडे जवळपास असाच आकडा आपल्याला दिलेला आहे. तर 25 कोटी लोक जे आहेत त्यांना बहुआयामी दारिद्र्यामधनं बाहेर काढल्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे. आणि मग ती योजना जी आहे की नाही, फुकट राशन जे वाटलं जातंय सध्या सगळ्यांना, तर त्याचाही उल्लेख त्यांनी केला होता. नंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे ते दारिद्र्य कोणतं आहे, तर बहुआयामी दारिद्र्य हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्याच्यानंतर PM जनधन जे आहे याच्यावरती प्रश्न आता याला पण आला होता आपल्याला पुरवठा निरीक्षकला, मी सुद्धा होतो त्या परीक्षेला. तर ते जनधनच्या बाबतीमध्ये पूर्ण डिटेलच विचारली होती त्यांनी, जनधन कशासाठी आहे आणि त्याच्यामध्ये काय काय सुविधा आहेत वगैरे, तर ते सगळं दिलं होतं तिथं. IBPSनं विचारलं होतं. तर ही जी PM जनधन योजना आहे हिच्या खात्याद्वारे 34 लाख कोटी रुपयांच्या थेट लाभ हस्तांतरणामुळे सरकारचे 2.7 लाख कोटी रुपये वाचलेले आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. चला ह्याच्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी दिला की PM स्वनिधी योजना जी आहे हिच्यामध्ये, आता ही PM स्वनिधी योजना जी आहे ती अलीकडच्या काळातली योजना आहे, त्यामुळे हिच्यावरती थोडंसं फोकस करा. आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते कारण कोरोनाच्या नंतर जे काही दुकानदार आहेत रस्त्यावरचे त्यांच्यासाठीची ही योजना आहे. आणि तिच्यामध्ये पाहत यांनी सांगितलं की PM स्वनिधीच्या अंतर्गत आम्ही 78 लाख फेरीवाले जे आहेत त्यांना कर्ज सहाय्य जे आहे ते केलेलं आहे. आणि या कर्ज सहाय्याच्या पायी जे लोक आहेत म्हणजे या कर्ज मिळवणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये 2.3 लाख जणांना तिसऱ्यांदा कर्ज त्यांनी दिले असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर PM स्वनिधी योजनेची अपडेट तेवढी एक लक्षात ठेवा की किती लोकांना दिले, तर 78 लाख फेरीवाल्यांना ते दिलेलं आहे. सरळ सेवेला विचारतील रे बाबा, ते डायरेक्ट आकडा पण घेतील ते, कारण सरळ सेवेवाल्यांचं काय नसतं, कसंही विचारतात ते. मग त्यांना वाटलं समजा की मला असा प्रश्न घ्यायचा ते घेतात, तर आपण तसं तयार राहिलं पाहिजे कारण तिथे एका प्रश्नावरती सगळा खेळ ठरतो आपला, आहे की नाही, मार्क सगळ्यांना आउट ऑफ यायला की आजकाल. चला PM जनमन योजना जी आहे, आता ही जी योजना आहे PM जनमन योजना, तर हिच्या अंतर्गत जे आदिवासी समूह आहेत तर त्यांच्यासाठी विकासाला जे आहे ते सहाय्य केलं जातं. तर त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे घटक आहेत बघा. तर ते PM जनमन योजना जी आहे ती आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातली, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला, त्याच्यामध्ये बरेचशा योजनांचा समावेश आहे. तर तो एक भाग आहे.
नंतर विश्वकर्मा योजना नुकतीच सुरू झालेली आहे 17 सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी, बरोबर. म्हणजे 15 ऑगस्टला 2 योजना जाहीर केल्या केंद्र सरकार, भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या याच्यामध्ये आपण काय म्हणतो त्याला, ते जे संबोधन करत होते भारताच्या स्वातंत्र्य दिनी, त्या लाल किल्ल्यावरनं पंतप्रधानांनी घोषित केल्या होत्या 2 योजना. त्याच्यातली एक होती ही योजना आपली विश्वकर्मा योजना, आणि ती 17 सप्टेंबरला सुरू झाली. मग 17 सप्टेंबरला सुरू झाली. हिच्या अंतर्गत 18 कारागीर जे आहेत, म्हणजे 18 प्रकारचे वेगवेगळे लघु उद्योगधंदे करणारे जे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी ती योजना आहे. आणि हिच्या अंतर्गत सहाय्य दिले जाते असं त्यांनी सांगितलं, बाकी काही दिलं नाही त्यांनी तिथं. फक्त आपल्याला PM विश्वकर्मा योजना सुरू झाली आणि तिच्या अंतर्गत किती उद्योग येतात हे लक्षात ठेवायचं, म्हणजे कर्ज दिले जाते तिच्या अंतर्गत त्या लोकांना. नंतर आहे बघा अन्नदात्याचं कल्याण. आता आपण जे बघितलं ते वरचं आपण गरिबांच्या बाबतच्या तरतुदी पाहिल्या. आता अन्नदात्याचं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबत काय काय आहे, तर हा मुद्दा आपण पाहूया. तर शेतकऱ्याच्या बाबत सरकार कायम एकच गोष्ट सांगत आले, PM किसान योजना. येऊन जाऊन PM किसान योजना. एकदा युरिया होता आपलं DAPचा भाव जे होता ते डबल करून ठेवलाय. आणि आता आमच्याकडची 1 एकर शेती आहे समजा, एका एकरामध्ये जर बघितलं तुम्हाला तर DAPच्या वर्षभराचं नाही म्हटलं तरी 4 बॅग तर लागतातच. मग 4 बॅग म्हटलं की 2000 रुपये गेले ना एक्स्ट्रा शेतकऱ्याचे, आणि तेच 2000 तुम्ही 3 महिन्यामध्ये देता. तर असा काही प्रकार असतो, आणि म्हणजे इकडनं घ्यायचं आणि इकडनं द्यायचं असा प्रकार चाललेला आहे हे योजनेचा. तर PM किसान सन्मान योजना जी आहे, म्हणजे खताचे भाव वाढवले आणि ही योजना सुरू केली, तर एकूण एकच पाडले ते शेतकऱ्याला, उलट शेतकऱ्याचे जास्त पैसे जातात. तर असो, राजकारणाचा भाग येतो, ज्याचं त्याचं पाहून घेईल, पण एक शेतकरी म्हणून बोलावं वाटलं म्हणून बोललो. तर PM किसान सन्मान योजना जी आहे हिच्या अंतर्गत केंद्र सरकारनं 11.8 कोटी शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य जे आहे ते पुरवलेलं आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. तर ही एक योजना आहे, तिच्या अंतर्गतचा आकडा जो दिलेला आहे तो 11.8 कोटींचा आहे. नंतर PM पीक विमा योजनेअंतर्गत 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर ही योजना शेतकऱ्यांसाठीची चांगली आहे, कारण हिच्या अंतर्गत जे विमा आहे तो पूर्वी विमा भरावा लागायचा, आता त्याच्यामध्ये 1 रुपयामध्ये विमा दिला जातो सरकारकडनं. तर ही योजना सरकारने चांगल्या प्रकारे राबवलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी ई बाजार जो आहे त्याला ई-नाम असं म्हणतात. तर याच्यावरती बघा आपल्याला याच्या अगोदर एक प्रश्न आला होता बघा, याच्यावरती एकदा कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारला होता, आणि हे जे कृषी ई बाजार जे आहे ई-नाम, तर याच्यावरती आय थिंक प्रश्न आला होता, हे होतं का किंवा ते WTO मध्ये एक तरतूद आहे बघा, तर त्याच्यावरती आय थिंक हे दोन्हीपैकी एक आहे, कारण मला ते आता आठवत नाहीये, पण चला. त्याच्यानंतर बघा हे जे ई-नाम आहे 1361 मंड्या ज्या आहेत ते एकीकृत, मंड्या म्हणजे बाजार समिती आहे की नाही, एकीकृत केलेले आहेत. त्यातून 3 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीसह 1.8 कोटी शेतकऱ्यांना सेवा वगैरे प्रदान. तर ह्या बाबी आहेत. तर ते तुम्हाला ते खालचं हे आकडेवारी लक्षात नाही ठेवायची, हे नाव लक्षात ठेवा, राष्ट्रीय कृषी इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार हे त्याचं नाव आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा आहे की नाही, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट ई-नाम. चला नेक्स्ट बघा, आता नारी शक्ती जे आहे, नारी शक्तीचा मुद्दा या ठिकाणी आपल्यासाठी आहे. नारी शक्तीवरती काय काय आहे, आता हा 3रा घटक बघतोय आपण नाही का, 4 जे घटक आहे 4 घटकांवरती भर दिला, त्यातला हा 3रा घटक आहे. इथे काय काय आपल्याला लक्षात ठेवायचंय, महिला उद्योजिका जे आहे त्यांना मुद्रा योजना जी आहे तिच्या अंतर्गत 30 कोटी महिलांना जे आहे ते कर्ज दिलेलं आहे. मुद्रा योजनेचे वेगवेगळे टप्पे आहेत बघा, शिशु, त्याच्यानंतर कुमार, त्याच्यानंतर परत अजून एक टप्पा आहे तरुण, असं काहीतरी. तर हे जे 3 टप्पे आहेत तर त्या टप्प्यामध्ये कर्ज दिले जातं 50,000, त्याच्यानंतर 1 लाख असं काहीतरी आहे ते. तर ते सगळं कर्जाचे टप्पे आहेत, आणि ती योजना तुम्ही पाठ करून घ्या. तुम्हाला मी इथे फक्त एवढं सांगते की बाबा 30 कोटी महिला ज्या आहेत त्यांना मुद्रा कर्ज मिळालेलं आहे. नंतर उच्च शिक्षणासाठी जी महिलांची नोंदणी आहे त्याच्यामध्ये 28% वाढ तुम्हाला पाहायला मिळते. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यानंतर स्टीमचा एक मुद्दा त्यांनी दिला होता, ते स्टीम बऱ्याच वेळा चर्चेला येते अर्थसंकल्पामध्ये. तर इथे तुम्हाला डायरेक्ट असं विचारतात की स्टीमचा संबंध कशाशी आहे किंवा स्टीममध्ये कशाचा समावेश होत नाही, तर ते तुम्ही पाठ करायचे कोणकोणते विषय आहेत त्याच्यामध्ये. तर या प्रत्येकाच्या अक्षरावरनं एक एक विषय आहे. तर ते विषय कसे आहेत बघा, S वरनं विज्ञान होतं, T वरनं टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान, त्याच्यानंतर E वरनं आपल्याला जे दिसते ते इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी, आणि M वरनं गणित. तर हे जे प्रमुख विषय आहेत तर त्याच्या नोंदणीमध्ये, अभ्यासक्रमाच्या नोंदणीमध्ये 43% मुली आणि महिला जगातल्या सर्वाधिक पैकी एक, म्हणजे जगामध्ये
या स्टेम अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या ज्या महिला व मुलींची संख्या आहे ती भारतामध्ये सर्वाधिक आहे असं अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आले. नंतर PM आवास योजना चर्चेला आलेली आहे. तर या योजनेअंतर्गत 70% घरं जे आहेत ते ग्रामीण भागातल्या महिलांना देण्यात आलेली आहेत. तर हा आकडा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी की बाबा 70% महिलांच्या नावावरती ती घरं देण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम सुद्धा महिलांच्या नावावरच्या घराला जास्त करून आहे. कारण बऱ्याचशा योजनांमध्ये पाहतो आपण केंद्र सरकार जे आहे ती जी योजना एखादी देत असेल एखाद्याला तर ती प्रामुख्याने महिलेच्या नावावरती देण्यावरती भर या ठिकाणी आहे. नेक्स्ट बघा 2 कोटींवरनं 3 कोटी लखपती दिदी ज्या आहे त्या निर्माण करायचं या ठिकाणी लक्ष आहे. तर ते लखपती दिदीच्या अंतर्गत ते ड्रोन वगैरे दिलं जाणार आहे आणि मग ते सगळा जो भाग आहे कृषी क्षेत्रासाठी ड्रोन फवारणी वगैरे करण्यासाठी सरकार ते योजना राबवतंय. तर त्याच्यामध्ये ते पहिलं 2 कोटीचं टार्गेट होतं ते आता 1 कोटीनं अजून वाढवलं आणि आता 3 कोटीपर्यंत केलंय. तर ते लक्ष तुम्ही लक्षात ठेवायचं की 3 कोटीचं ते टार्गेट सरकारनं ठरवलेलं आहे. तर अशा प्रकारे नारी शक्तीवरती या ठिकाणी भर आहे. आता आपण गरीब पाहिला, शेतकरी पाहिला, नारी शक्ती पाहिली. आता नेक्स्ट आपल्यासाठी काय आहे बघा. तर या ठिकाणी PM आवास योजना जी आहे पायाभूत सुविधाचं पण आपण बघितलं नाही का ते 11.11 जे काय आहे 11.10चा भरतो. आता बघा PM आवास योजना ग्रामीण याच्याबद्दलचा एक मुद्दा आला की या योजनेच्या अंतर्गत 3 कोटी घरांचं उद्दिष्ट जे आहे ते लवकरच पूर्ण केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये आणखी 2 कोटी घरं त्यांना बांधायची आहेत. येत्या 5 वर्षामध्ये आणखी 2 कोटी घरं सरकार जे आहे ते बांधणार आहे. हे एक आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्याबरोबर इथं तुम्हाला दिसतंय बघा हे सौर ऊर्जा मग ते घर आणि घरावरती सौर ऊर्जा आणि ते सगळं दिसतंय तुम्हाला. तर छत पर सौर ऊर्जा सशक्तीकरण टॅगलाईन दिलेली आहे. तर हे सौर घर ऊर्जा योजना जी नुकतीच जाहीर झाली त्याच्या अनुषंगाने ही बाब आहे. तर हे मुद्दा म्हणून तुम्हाला दिलंय त्याच्यामध्ये PDF मध्ये का दिलंय की बाबा एक दोनदा तुम्ही वाचलं नंतर ते फोटो जरी पाहिला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की बाबा हे सरनं सांगितलेलं आहे की अशी अशी योजना आहे आणि त्याच्या अंतर्गत 300 युनिट पर्यंत जे लाईट आहे ती फ्री दिली जाणार आहे बाबा. मग कशी दिली जाणार आहे तर सौर ऊर्जेने आहे की नाही. सूर्यापासून काय कष्ट लागणार आहेत का एकदा घरावरती सौर छत बसवलं की झालं. तर बघा छतावरच्या सौर ऊर्जा प्रणालीद्वारे 1 कोटी घरं जी आहे ती दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज जी आहे ती प्राप्त करू शकतील असं सरकारचं म्हणणं आहे. तर ते टार्गेट 1 कोटी घरांचे आणि दर महिन्याची जी वीज क्षमता आहे ती मोफत वीज क्षमता 300 युनिटची असणार आहे. तर इथं आपल्याला हे लक्षात ठेवायचं बाबा हे दरमहा आहे. हे दरमहा आहे बघा. हे दरवर्षी नाही हा. नाही तर काय होणार आहे आपलं परीक्षेमध्ये दरवर्षी दिलं जाईल आणि मग आपलं सगळं तिथं जागच्या जागेवर ते काय म्हणते आता सध्या मोये चालू आहे तर ते मोये नका होऊ दे तुमचा. दरवर्षी लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला त्याच्यानंतर आपल्याला आयुष्यमान भारतचा एक मुद्दा पाहायचा. आयुष्यमान भारतच्या बाबत काय आहे. अर्थसंकल्प जो आहे यावर्षीचा खूप शॉर्ट आहे आणि आपणही त्याला अजूनच शॉर्ट केलेलं आहे. म्हणजे डायरेक्टली जे काय आहे टू द पॉइंटच घेतलेले आहेत मुद्दे सगळे. तर आयुष्यमान भारतच्या अंतर्गत बघा जे आरोग्य कवच आहे त्याचा जो आवाका आहे तो वाढवलेला आहे. त्याच्यामध्ये काही घटकांचा समावेश केलाय. तर इथे पण प्रश्न आला होता डायरेक्टली आता जे पुरवठा निरीक्षक आहे त्याच्यामध्ये विचारलं होतं की ह्याच्यामध्ये कोणाला समाविष्ट केलंय. तर ते आशा सेविका ज्या आहेत बघा गावाच्या प्रत्येक गावामध्ये आशा सेविका म्हणून एक सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत महिला कार्यकर्ता असतात. तर त्या आशा सेविका नंतर अंगणवाडी सेविका ज्या असतात त्या आणि त्यांना ज्या मदत करणाऱ्या ज्या महिला आहेत म्हणजे ते खाऊ वगैरे बनवतात ना तर त्या महिला ज्या आहेत ह्या सगळ्यांचा जो विस्तार आहे ह्या सगळ्यांचा जो समावेश आहे तो या आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत करण्यात आलाय. आणि याच योजनेच्या बाबतीमध्ये आपण मागच्या वर्षी एक अपडेट बघितली होती की आपली महाराष्ट्रामधली जी महात्मा फुले जन आरोग्य योजना होती ह्या योजनेला राज्य सरकारनं या आयुष्यमान भारत योजनेमध्ये जे आहे ते विलीन केलेलं आहे किंवा त्याच्यासोबत जोडलेलं आहे. आणि जी खर्चाची मर्यादा होती ती 5 लाख रुपयापर्यंत त्यांनी ती वाढवली होती. तर तोही मुद्दा तुम्हाला या अनुषंगाने लक्षात असला पाहिजे. आणि आता तिच्यामध्ये केंद्र सरकारनं परत तिचा विस्तार केलाय. कोणापर्यंत केलाय आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत तो विस्तार केलाय. तर हे तिघींची नावं तुम्हाला पर्यायामध्ये पाहायला मिळतात. पुरवठा निरीक्षक मध्ये सुद्धा ते आलं होतं. तर थोडंसं तिथे फोकस करायचं आहे आपल्याला. आता एक्झाम मध्ये बरेच प्रश्न आले आपल्या जानेवारीच्या याच्यामधले. तर बरेच मुलांचे फोन पण आले की सर खूप प्रश्न आले होते. तर आपलं काम आहे शिकवायचं चांगला कंटेंट द्यायचं. तुमचं काम आहे बघायचं शेअर करायचं जे तुम्हाला वाटेल तसं करा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा गर्भाशय मुखाचा जो कर्करोग असतो ना
तर तो होऊ नये म्हणून काही मुलींचं लसीकरण करायचं, तर ते टार्गेट आहे बघा. वयोगट एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कोणत्या वयोगटाला गव्हर्नमेंटनं टार्गेट केलंय. तर टार्गेट केलेला जो वयोगट आहे तो 9 ते 14 वर्षांचा आहे. किती वर्षांचा आहे? 9 वर्षापासून 14 वर्षापर्यंत त्यांनी टार्गेट केलंय. आणि या वयोगटामधल्या ज्या मुली आहेत त्यांचं मोफत लसीकरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि कोणत्या रोगाच्या विरुद्ध लसीकरण आहे ते? तर गर्भाशय मुखाचा कर्करोग जो आहे याच्यासाठीचं ते लसीकरण आहे. ते रोग तर त्याने एवढं इकडे तर ते काही जास्त फसवणार नाहीत आपल्याला, पण हे जे वयोगट आहे इकडे थोडंसं आपलं गोंधळ होऊ शकतो. 9 ते 15, 10 ते 15 किंवा 8 ते 13 अशा प्रकारे जे आहे ते आकडे मागेपुढे केले जाऊ शकतात. तर इथं फोकस करा. बाकी तुम्हाला आयोग बाकीचे जे शब्द आहेत ते आयोग तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये देऊन टाकेल. तुम्ही फक्त 9 ते 14 लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, नवीन मेडिकल कॉलेज स्थापनेसाठी एक समिती त्या ठिकाणी स्थापन करायची. तर समिती स्थापन करणार आहेत एवढंच आहे, त्याच्यामध्ये जास्त काय आपल्यासाठी गरजेचं नाही. आता परत कृषी आणि अन्न प्रक्रियावरती काही घोषणा सरकारच्या आहेत, त्या घोषणा आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकेल तर ते सगळं आपण इथे बघूया. एक एक गोष्ट जी आहे ती आपण पाहणार आहोत. तर पहिली बाब जर तुम्ही बघितली तर प्रधानमंत्री किसान संपदा योजना जी आहे तिचा 38 लाख शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं सरकारनं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानुसार 10 लाख रोजगार निर्मिती सुद्धा झाली असं सरकार म्हणते. बरोबर, कोण म्हणते असं? सरकार म्हणते. तर ते एक लक्षात ठेवायचं. लक्षात म्हणजे प्रश्न काय ॲज इट इज तिथं जाईल असं काही एवढं टेन्शन घेऊ नका, पण वाचून घ्या बाबा. आलं तर आलं, नाही आलं तर शक्यता नाही, कारण इकडे भरपूर पॉईंट्स आहेत विचारायसारखे. अशा पॉईंटवरती जाईलच असं काही नाही. त्याच्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारीकरण योजना जी आहे तर हिच्या अंतर्गत 2.4 लाख महिला बचत गटांना सहाय्य केलेलं असून 60,000 व्यक्तींना ऋण सहाय्य प्राप्तीसाठी मदत केली असं सरकारनं सांगितलेलं आहे. तर हे दोन मुद्दे आहेत कृषी आणि अन्न प्रक्रिया या घटकाच्या अंतर्गतचे. पुढचा घटक आहे आपल्यासाठी आर्थिक प्रगती, रोजगार आणि विकासाला चालना देण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेष. नवोन्मेष म्हणजे काय? नवीन गोष्टीचा शोध लावणे. बरोबर. तर या ठिकाणी आपण पाहिलं दीर्घकालीन वित्तीय पाठबळासाठी किंवा कमी अथवा शून्य व्याजदरानं दीर्घकाळ पुनर्वित्तीय पाठबळ यासाठी 50 वर्ष व्याज मुक्त कर्ज देणाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या कोशाची स्थापना केली जाणार आहे. तर हे जे आहे 1 लाख कोटी रुपयाचा कोश आहे की नाही, 1 लाख कोटी रुपये त्याच्यासाठी स्पेशल ठेवायचे आहेत आपल्याला. आणि ते असणार आहेत 50 वर्षासाठीचं दीर्घकाळ जे आहे ते व्याजमुक्त कर्ज असणार आहे. आणि ते कशासाठी दिलं जाणार आहे रे? तर संशोधन आणि नवोन्मेष याच्यासाठीचा हा कोश असणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी ते स्पेशल राखीव असणार आहे. तर त्यामुळे हा मुद्दा इम्पॉर्टंट ठरतो आपल्याला. आणि याच्या अगोदरही आपण एक कोश पाहिला आहे की नाही, याच्यामध्ये पण आपण बघितलं होतं, तसंच आता हा एक आहे. नंतर बघा हे डीपटेक तंत्रज्ञान जे आहे तर हे एक चर्चेला आलंय बघा. हे का चर्चेला आलं होतं? ते रश्मिका मंदानाचा जो व्हिडिओ होता तेव्हापासून ते जास्त बातम्यामध्ये आहे, ते वारंवार येत राहतं. तर तुम्हाला यावेळेस जर विचारलं एक संकल्पना तुमच्या कशा आहेत त्याच्यावरती जर आयोगाला विचारायचं असेल तर डीपटेक हा त्यांच्यासाठी एक म्हणजे चांगला पर्याय आहे. ते विचारू शकतील विचारायचं असेल तर. तर डीपटेक जे आहे तर ते एखाद्याचा चेहरा मॉर्फ वगैरे करायचा आणि ते सगळं व्हिडिओला जोडायचं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर आवाज वगैरे आता नरेंद्र मोदींचे ते मेलोनीचे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील इंस्टाग्रामला, ते डीपटेकचाच प्रकार एक आहे. तर तसं हे तंत्रज्ञान तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्याबाबतचा एक मुद्दा त्यांनी तिथं हे केलेलं आहे की बाबा डीपटेकच्या बाबत काही गोष्टी आम्ही लक्ष देऊ म्हणून. चला, नंतर पायाभूत सुविधावरचा एक मुद्दा आहे. तर आणि हे जे काय आहे हे कशातलं रे? हे आपल्या मासिक करंट अफेअरच्या PDF मधलं आहे. तर तुम्ही त्या PDF सुद्धा खरेदी करू शकता, त्याची माहिती नंतर सांगेल मी तुम्हाला. तर पायाभूत सुविधाच्या बाबत आपण मागं मुद्दा बघितला की हे जे भांडवली खर्चाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये 11.1% वाढ झालेली आहे. 11,11,11,11,11,111 कोटी रुपये जे आहे तर त्याचं ते खर्चाची जी मर्यादा आहे ती त्यांनी दिलेली आहे. GDPच्या तो 3.4% आहे आणि आतापर्यंतचा हा सगळ्यात जास्त खर्च आहे. आतापर्यंतचा कसा आहे तो सगळ्यात जास्त खर्च आहे. तर मला थोडंसं खटकतं की हा मुद्दा जो आहे तो आपल्याला विचारू शकतील बाबा, असं मला वाटतंय. आता बाकी तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही पण ठरवू शकता की किती महत्त्व द्यायचे त्याला. पण मला तरी असं वारंवार असं वाटतंय की ह्या मुद्द्यावरती आयोगाला
कोणीतरी एका परीक्षेमध्ये प्रश्न घ्यायचा आहे आणि तो घेईल सुद्धा, कारण आहे विचारासारखं आहे, असं वारंवार वाटते की हे विचारासारखं आहे तर विचारतील, तर थोडं लक्ष द्या. नंतर बघा राष्ट्रीय महामार्ग आर्थिक वर्ष 2015 मध्ये, आता ही महामार्गांची जी लांबी आहे ही एक तुम्ही पाठ करणार आहात. कारण काय माहिती आहे का, 2015 मध्ये जे नॅशनल हायवे होते, नॅशनल हायवेला आपण NH म्हणतो आहे की नाही, NH, ही जी नॅशनल हायवेची जी लांबी आहे 2015 मध्ये ही होती बघा 97,991 किलोमीटरची. किती होती? 97,991 किलोमीटर एवढी ती लांबी होती. ती आता किती झालेली आहे 2022चा विचार जर केला तर 2022 मध्ये ही लांबी 1,44,634 किलोमीटर पर्यंत वाढलेली आहे. तर या लांबीवरती आपल्याला ॲज इट इज आकडा जो आहे तो आयोग विचारेल, तर ते आकडा तुम्ही पाठ करायचा आहे. मागचा तर पाठ असणारच आहे तुमच्या 97,000चा, कारण सगळ्या पुस्तकामध्ये तो आहे. पण हा जो 2022चा नवीन आकडा आहे तो आपल्याला विचारतील, तर तो आकडा तुम्ही पाठ करणार आहात. 1,44,634 किलोमीटर एवढे आता नॅशनल हायवे जे आहेत ते आहेत. तर ती नॅशनल हायवेची लांबी पाठ करून ठेवायची आपल्याला. कारण हायवेची लांबी जी आहे ती भूगोल आणि अर्थसंकल्प, अर्थशास्त्र, करंटचा बेस, भूगोल, तीन पार्टमध्ये जाते बघा. ह्या तीनही पार्टपैकी कोणत्याही पार्टमध्ये आपल्याला विचारली जाऊ शकते, कारण भारताचा भूगोल आपल्याला आहे. त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा आहेत, अर्थशास्त्रामध्ये पायाभूत सुविधाची आपल्याला समावेश आहेच, तर तिथेही विचारलं जाईल. किंवा मग करंट 15 मार्काचं जे आहे स्पेशल त्याच्यामध्येही घुसवतात त्याला, तर ते कुठेही घुसवतील त्याला, तर तुम्ही लक्षात ठेवणार आहात 1,44,634. चला नेक्स्ट बघा, विद्युतीकरण झालेले जे रेल्वे मार्ग आहेत तर त्याची आकडेवारी त्यांनी दिलेली बाबा. जे काही लाईट वरचे रेल्वे मार्ग आहेत, आता आपल्याकडे आता आमचा तर रस्ता हा आहे जालना आणि हे जे आहे आपलं संभाजीनगर टू परतूरपर्यंत आमचा जो रेल्वे मार्ग आहे, तर तिथे आम्ही बघतो की सगळीकडे लाईट जी आहे ती पोहोचलेली आहे. आता इथून पुढे डिझेलचे इंजिन जे आहे ते हद्दपार होतील काही दिवसामध्ये. तर 2024चं टार्गेट होतं मागचं गव्हर्नमेंटचं की पूर्ण विद्युतीकृत करायचं. तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी माहिती दिलेली आहे की विद्युतीकरण झालेले जे रेल्वे मार्ग आहेत तर ते 2015 मध्ये जर तुम्ही बघितले तर ते 22,224 किलोमीटरचे होते. ते आता 2022 मध्ये जर पाहिलं, म्हणजे मागच्या 2022च्या या वर्षाचा संदर्भ जर आपण पाहिला तर ते 50,394 किलोमीटर एवढे झालेले आहेत विद्युतीकरण झाले. आता 2024 पर्यंत तर वाढलेले असणार आहेत, पण आपल्याला आकडा कोणता विचारणार आहेत रे परीक्षेमध्ये जर विचारायचा असेल तर हा विचारणार 50,394 किलोमीटर. आणि मग तुम्ही म्हणाल सर पाठ करायचे का, तर हो बाबा पाठ करावं लागणार आहे. तिथं काही ऑप्शन नाही आहे, जिथं पाठ करायचे तिथं दिलंच आहे. कारण एवढा मोठा अर्थसंकल्प तुम्हाला सगळ्यात छोटा करून दिला 2-3 पानामध्ये, आणि ह्याच्यामध्ये परत आता शॉर्टकट मारताल तर मग आता तुमचं जाणू काय होणार आहे तुमचं ते तुम्हाला माहिती आहे. मी काय त्या गोष्टी सांगणार नाही, बरोबर. तुम्ही ठरवायचं ते काय करायचे. तर मी फक्त जेवढ्या गोष्टी शॉर्ट करता येतात तेवढ्या मी केलेल्या आहेत त्या. कारण बरेच पोरं म्हणायचे सर थोडंसं शॉर्ट करा, म्हणजे करंट अफेअर पाठ करायला अवघड जाते. तर त्या गोष्टी सगळ्या विचारात घेऊन बराचसा त्याच्यावरती विचार केला. त्याच्यानंतर त्याच्यावरती कसं लिहायचं, काय करायचं, सगळं ठरवलं. आणि त्याच्यातून मग आता हे अर्थसंकल्प 2 दिवस घातलेत मी त्याला हे करायला. ते हे जे काय आहे हे गोष्टी ज्या ॲड केल्यात, फोटोज वगैरे, हे सगळं नेटवर सर्फिंग करणं, इकडं तिकडं जाणं, ते पाहणं, त्याच्यामध्ये परत त्याचे कट करणं, क्रॉप करणं, सगळ्या गोष्टी करून ते बनवले. आणि मग परत पुन्हा PPT बनवायचं म्हटलं तर ते लांबल, म्हणून मग मी आता डायरेक्ट तुम्हाला PDF वरती शिकवायचं ठरवलं. आणि मग त्याच्यामध्ये आता हा आकडा आपल्यासमोर आलाय. कितीचा आकडा आलाय रे? 50,394 किलोमीटरचा. तर ते पाठ करायचे. ते 1,44,614 एका 34 ते बघून घ्या नॅशनल हायवेचं. आणि हे तर 1,44,000 इथपर्यंत तर तुम्हाला आयोग व्यवस्थित देणारच आहे. पुढचा आकडा काही जास्त मागपुढी करणार नाही ते. तर ते एक पाठ करायचं आणि हे एक पाठ करायचं 50,394चं. चला नेक्स्ट बघा, रेल्वेच्या बाबतचं आहे. आता आपण विद्युतीकरणाच्या बाबत पाहिलं. आता हे इथं चित्रात पण दिसते तुम्हाला विद्युतीकरण आणि ते सगळं. त्याच्यानंतर ते वंदे भारतच्या डब्याचा एक विषय आलाय बघा इथं, की जे 40,000 रेल्वे डबे आहेत वंदे भारतचे. तर त्याच्यामध्ये म्हणजे वंदे भारत रेल्वे आता नवीन सुरू झालेत ना, तर मग त्याच्यासाठी 40,000 नवीन वंदे भारतचे डबे त्या ठिकाणी तयार करायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे. की त्याच्या याच्यामध्ये क्वालिटीचे बनवायचे, वंदे भारतच्या क्वालिटीचे नवीन 40,000 रेल्वे डबे बनवायचे. ते टार्गेट कितीचे? 40,000चे. चला नंतर लॉजिस्टिक क्षमता, माल वाहतुकीची जी क्षमता आहे, लॉजिस्टिक म्हणजे माल वाहतूक, ज्याला माहित नाही त्यांनी लक्षात ठेवा. लॉजिस्टिक क्षमता उंचावण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी
पीएम गतिशक्ती योजनेच्या अंतर्गत, आता ही पीएम गतिशक्ती योजना एक बऱ्याचदा चर्चेत येत असते बघा, ही पण बघून घ्या. हिच्या अंतर्गत 3 महत्त्वाचे आर्थिक रेल्वे कॉरिडॉर जे आहेत ते निश्चित करण्यात आले. तर हे कॉरिडॉर ॲज इट इज पाठ करून ठेवा, हे तुम्हाला येणार आहे. त्याच्यामध्ये गटाबाहेरचा शब्द असा प्रश्न देईल आयोगाने, 4 कॉरिडॉर देईल, तर त्यातला एक बाहेरचा असेल, 3 हे असतील. तर 3 तुम्ही पाठ करायचे. काय काय आहेत बघा. पहिला आहे ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर निर्माण केला जाणार आहे. नंतर आहे बंदर कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर असणार आहे. आणि तिसरा असणार आहे जास्त वाहतूक असलेला कॉरिडॉर. तर हे 3 जे कॉरिडॉर आहेत हे तुम्ही पाठ करा. चौथा जे आहे ते तुम्हाला गटाबाहेरचा आयोग ठरवेल काय विचारायचे. तर आपल्याला हे 3 दिसले तर हे 3 ओके करायचे, चौथा त्या ठिकाणी काय करायचं, कट करायचं. तर नवीन 3 कॉरिडॉर तयार करायचे, हे लक्षात ठेवा. कशासाठी, तर लॉजिस्टिकच्या याच्यासाठी, म्हणजे आपण काय म्हणतो ते लॉजिस्टिक क्षमता उंचावण्यासाठी किंवा त्याच्या सुयोग्यतेसाठी म्हणा, किंवा ते सोपं करण्यासाठी म्हणा, जे तुम्हाला बरोबर वाटेल ते म्हणू शकता. नंतर इथं परत एक फोटो आहे बघा. हा फोटो तुम्ही नुसता एकदा बघितलं तरी लक्षात राहून जाईल. इथं तुम्हाला विमान दिसतंय. काय दिसतंय, विमान. विमानावरनं लक्षात ठेवा उडे देश का आम नागरिक, है की नाही, है की नाही, उडे देश का आम नागरिक, ती योजना जी आहे उडान योजना. तर त्याच योजनेच्या अनुषंगाने एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, तो म्हणजे एअरपोर्टची जी संख्या आहे ती 2015 मध्ये आणि 2022 मध्ये त्याच्यामध्ये काय फरक पडलाय ते एक लक्षात ठेवा. हे आकडे तुम्हाला इथं आकडे जे सांगितले ते आकडे पाठ करावे लागणार आहेत. 74 एअरपोर्ट्स होते 2015 मध्ये, ते आता झालेले आहेत 149 एअरपोर्ट्स. किती झाले आहेत, 149. विमानतळाची संख्या किती झालेली आहे, 149 पर्यंत वाढली. हे एक व्यवस्थित आहे, आपल्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये अजून एक महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे 517 नवीन मार्ग आणि 1.3 कोटी प्रवाशांचे ने-आण. तर ते सुरू आहे, पण ते काही तुम्हाला आकडा ते विचारणार नाहीत, त्याच्यामुळं काही जास्त टेन्शन नका येऊ तिथं. चला पुढे बघा, आपल्यासाठी हरित ऊर्जा, ग्रीन एनर्जी. आता आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य ठरलं. तर ते पण आपण बघितलं होतं. आणि इकडे केंद्र सरकार सुद्धा हरित ऊर्जेच्या बाबतच्या बऱ्याचशा गोष्टी करत आहे. तर हरित ऊर्जेमध्ये बघा 2030 वर्षासाठी 100 MT कोळसा गॅसिफिकेशन आणि द्रवीकरण क्षमता जी आहे ती स्थापित करायचं सरकारचं टार्गेट आहे. तर इथं दोन्ही आकडे इम्पॉर्टंट आहेत. 2030 वर्ष टार्गेट वर्ष आहे आणि 100 MTचं एक त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कारण मागच्या वर्षी ते दरवर्षी किती हायड्रोजनची निर्मिती वगैरे असं काहीतरी एक होतं ना आपल्याला, तर ते विचारलं होतं. तर ते टार्गेट होतं एक नाही 5 लाखाचं असं काहीतरी होतं. तर ते एक आहे आणि त्याच्या अनुषंगाने हाही मुद्दा आहे. चला नेक्स्ट. आणि थोडं लेक्चर जे आहे ते आपलं लांबेल, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत, उगाच धावपळ करून चालणार नाही. ते व्यवस्थित आपण त्याला कव्हर करून घेऊया. कारण अर्थसंकल्प आहे याच्यावरती तुम्हाला 1-2 प्रश्न तर फिक्स येतात. म्हणजे 2 मार्क जर तुमचे फिक्स झाले तर विचार करून चला, पॉईंटनं प्रश्न आपले पॉईंटनं रिझल्ट जातात पोरांचे 25-25 पॉईंट जे आहे 0.25 ना. आणि ज्याचा रिझल्ट जातो ना त्यालाच माहिती असते की काय होतं. तर ज्यावेळेस तुमचा रिझल्ट थोड्या मार्कनं जातो ना तर 1 वर्ष जातं. कारण पूर्वी जे होतं ते 3-3 परीक्षा व्हायच्या, पूर्व परीक्षा वेगवेगळ्या परीक्षेनुसार. आता तसं नाही, आता एकदाच होते. मग एकदा तुमचा चान्स गेला की गेला, मग 1 वर्षभर परत बसायचं आणि त्याच्यामध्ये परत मग बऱ्याचशा गोष्टी घडतात. तर हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल तर थोडंसं वेळ जाऊ द्या, आरामात अभ्यास करा. पण असा अभ्यास करा की ते परीक्षेमध्ये आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये मार्क जाऊ द्यायचा नाही. काही झालं ना तर मार्क मी काढणारच, मग ते मला येत नसेल तर एलिमिनेशन वापरील, पण मार्क घेणारच तिथं, असं ठरवून तुम्ही अभ्यास करा. आणि थोडंसं अवघड वाटलं तरी तिथं टिकून राहत चला, कारण व्हिडिओमध्ये बऱ्याचदा असं वाटतं की नाही यार आता जरा खूपच वेळ व्हायला मग काय करू, तर तसं होत असतं. पण त्यालाच तर अभ्यासाची तुमची संयम जो आहे तो तुमचा त्या ठिकाणी दिसून येत असतो. तर तो आपला संयम असला पाहिजे. आणि पुढचा आपण मुद्दा पाहूया. थोडंसं मला पाणी पिऊ द्या एकदा, कारण आम्ही तुमच्यासाठी एवढा वेळ जर इकडे येऊन शिकवत असो, आमचे पैसे खर्च करून सगळं करून, ते काही यूट्यूबचं काही इन्कम येते असं काही समजू नका मला. ते सगळं बंद पडलंय. मागे आई आजारी असताना मग मी ते बंद केलं होतं, त्यावेळेस ते सगळं बंद झाले. आता जे काय आहे ते तुमच्याच याच्यावरती आहे, जे काय PDF घेतात वगैरे सगळं त्याच्यावरती चालते आपलं, आणि बाकी वेळ अभ्यास करत असतो. तर या ठिकाणी आपण हे बघितलं किंवा 3 कॉरिडॉर आहेत. नंतर आपल्याला पुढे बघायचे, थोडं खाली घेऊ का रे. पुढचा मुद्दा आहे बघा, वाहतुकीसाठी कॉम्प्रेस म्हणजे CNG जो आहे, CNGचा मुद्दा आहे. वाहतुकीसाठी CNG आणि PNG जे आहे म्हणजे पाईप नैसर्गिक वायू आहे की नाही, नॅचरल गॅस वगैरे, तर याच्यामध्ये
कॉम्प्रेस बायोगॅसचं मिश्रण करणं आणि करणं जे आहे ते टप्प्याटप्प्यानं अनिवार्य करण्यात येणार आहे. तर हे थोडं हरित ऊर्जेच्या दिशेने सरकारचं पाऊल आहे. तर त्याच्यावरती थोडंसं एक मुद्दा दिलेला आहे. नुसता वाचलं तरी चालेल, त्याच्यामध्ये काही प्रश्न जाणार नाही त्याच्यावरती, आणि गेला तरी तो तुम्हाला येऊन जाईल, त्याच्यामध्ये जास्त परेशान होणार नाही तुम्ही. नंतर पर्यटन क्षेत्राच्या बाबतच्या काही मुद्दे आहेत, तर हे तुम्ही वाचून घेतले तरी चालतील, कारण याच्यामध्ये जास्त काही नाहीये असं प्रश्न विचारावासारखं असं नाही. पण जर समजा विचारलंच बाबा तर ही एवढ्यातून तुमचं काम होऊन जाईल. तर हे तुम्ही बघून घेणार आहात, म्हणजे उगाचच वेळ नाही घालत मी त्याच्यावरती. चला पुढे बघा, FDIच्या बाबतचा मुद्दा आहे. FDIचं तुम्हाला सांगितलं मी, त्यांनी नवीन शब्द त्याला आणला, फर्स्ट डेव्हलप इंडिया. तर हा जो फर्स्ट डेव्हलप इंडिया आहे हा शब्द पाठ करायचा आपल्याला. सिंगल लाईनमध्ये आयोग डायरेक्ट विचारेल, तर डायरेक्ट उत्तर द्यायचं आणि डायरेक्ट क्लीन बोल्ड करायचं त्या प्रश्नाला, लगेचच आपला मार्क आला पाहिजे, बरोबर. तर बघा, जी परकीय गुंतवणूक जी आहे याच्यामध्ये जी वाढ झालेली ती डबल झालेली आहे. कशी झाली आहे? 2014 ते 23 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये भारतामध्ये जी परकीय गुंतवणूक आलेली आहे तिच्यामध्ये 596 अब्ज डॉलर जे आहे तो आकडा तिचा आहे. 2014 पासून 2023 पर्यंतच्या कालावधीमधला तो आकडा इम्पॉर्टंट आहे आपल्याला, कारण आयोग याच्यावरती डायरेक्ट आकडे पण घेतो. तर जे आकडे घेतो ते आकडे आपण इथे घेतलेले आहेत बरं का. जो 2005 ते 2014 या कालावधीतला जो ओघ होता त्याच्या तो डबल आहे, म्हणजे 2014 ते 2023 ह्या वर्षामध्ये आणि 2005 ते 2014 अशी जर तुलना केली तर हे जे 2014 पासून 23 पर्यंतचा कालावधी आहे याच्यामध्ये आलेली जी परकीय गुंतवणूक आहे ती 2005 ते 2014च्या डबल त्याचा आकडा आहे असं सरकारने जाहीर केलेला आहे. तर ते एक तुम्ही लक्षात ठेवणार आहात. महागाईचं सुद्धा तसंच आहे नाही का, हे नाही सगळ्यांनाच माहिती आहे महागाईचं कसं झालंय, तर त्यातलाच हा एक भाग आहे. नंतर सुधारित अंदाज जे आहेत 2023-24 वर्षासाठीचे सरकारचे, तर ते काही अंदाज आहेत. त्याच्यामध्ये पहिला अंदाज आपण पाहिला तर कर्जाच्या व्यतिरिक्त एकूण इतर उत्पन्नाचा जो सुधारित अंदाज सरकारचा आहे तो 27.56 लाख कोटी रुपये आहे आणि त्याच्यापैकी 23.24 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न जे आहे ते सरकारला कराच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे, बरोबर. कराच्या स्वरूपामध्ये 23.24 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न सरकारला मिळणार आहे. म्हणजे जे कर्जाच्या व्यतिरिक्त जे सरकारला उत्पन्न मिळणार आहे ते टोटल असणार आहे 27.56 लाख कोटी रुपयाचं. किती असणार आहे? 27.56 लाख कोटी रुपयाचं. त्या कर्जाच्या व्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये कराचं जे उत्पन्न असणार आहे, करापासून जे उत्पन्न मिळतात याच्यामध्ये परत पुन्हा 23.24 लाख कोटीचा आकडा दिलाय. पण याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे बघा, जीएसटी जे आहे जीएसटीचा आकडा खूप मोठा असतो, तर जीएसटी सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे एकूण व्यय. व्यय म्हणजे खर्च. व्यय म्हणजे काय? खर्च. आता एकूण खर्च जो आहे तो 44.90 लाख कोटी रुपये होईल असा सुधारित अंदाज सरकारचा आहे. म्हणजे खर्च किती? 44.90 लाख कोटी रुपयांचा सरकारचा अंदाज आहे. त्याच्यानंतर पुढचा अंदाज असा आहे की सुमारे 30.3 लाख कोटी रुपयाचं जे महसूल उत्पन्न असणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये जे व्यक्त केलेला अंदाज आहे त्याच्यापेक्षा ते जास्त असेल, हेही सांगितलेलं आहे सरकारने. आता तुम्हाला मी सांगितलं महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न, महसुली खर्च, भांडवली खर्च हे सरकारचं अर्थसंकल्पामधले महत्त्वाचे दोन पार्ट आहेत, है की नाही, महसुली आणि भांडवली. मग त्याच्यामध्ये खर्च आणि उत्पन्न दोन बाजू येतात पुन्हा. तसंच त्याच्यामध्ये मग अर्थसंकल्पाचे प्रकारही तुम्हाला माहिती आहे. ते सगळं अर्थशास्त्राचा भाग आहे, ते तिकडे जायचं. आपण लांबू परत पटरी सुटायची आपली तिकडं, है की नाही. तर गाडी दुसऱ्या ट्रॅकवर जाते आपली, आपण ह्याच ट्रॅकवर राहूया आणि इथंच पाहूया आपल्याला काय पाठ करायचं आहे. चला 2023-24 साठी वित्तीय तूट जीडीपीच्या म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 5.8% राहील. वित्तीय तूट किती राहील असं विचारतं बरं का MPSC आपल्याला, तर 5.8% राहील हे लक्षात ठेवा. आकडा महत्त्वाचा आहे, पाठ करायचं आहे आपल्याला. ते भांडवली खर्च, त्याच्यानंतर विमानतळाची संख्या, त्याच्यानंतर परकीय गुंतवणुकीचा आकडा, त्याच्यानंतर विद्युतीकृत झालेले मार्ग जे आहेत त्याचा आकडा, त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचा आकडा, हे आकडे पाठ करायचे आपल्याला. चला यानंतर अर्थसंकल्पीय अंदाज 2024-25 पाहायचे आपल्याला. याच्यानुसार काय काय आहे बघा. काय दिलेलं आहे? व्याजाच्या रकमाखेरीज देशाचं एकूण उत्पन्न आणि एकूण व्यय जो आहे, म्हणजे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च जे आहे त्याच्यामध्ये 30.80 आणि 47.66 लाख कोटी रुपये असेल ते असा अंदाज त्याचा आहे. तर हे अंदाज आहे, तर अंदाज को अंदाज ही रहने दो, आगे बढ़ो.
एकूण कर संकलन जे आहे ते 26.2 लाख कोटी रुपये असेल असं सरकारचा अंदाज आहे करांचं संकलन. आता ते त्यांनी दिलेले आकडे आहेत, आपल्याला काही घेणं नाही त्याच्यावर, आपल्याला फक्त परीक्षा पास करायची तेवढं चालायचं, आपल्याला उगाच डोकं लावत बसू नका. चला, भांडवली खर्चासाठी राज्यानं 50 वर्षाच्या कालावधीसाठी बिनव्याजी कर्ज देणारी जी योजना आहे ती कंटिन्यू ठेवलेली आहे. तर तुम्हाला मी मागवाशी सांगितलं की बाबा 50 वर्ष जे आहे ते लक्षात ठेवा, बिनव्याजी कर्जासाठी कालावधी 50 वर्ष दिलेला आहे, ते म्हणजे ते वर्ष विचारतील तुम्हाला. नंतर वित्तीय तुटीचा आकडा परत 5.1% या ठिकाणी दिलाय, 24-25 मधला दिलाय. आणि मागे जो दिलेला होता वित्तीय तुटीचा आकडा, जो सुधारित अंदाज होता, तर 23-24 साठीचा होता बघा, हा जो होता 23-24 साठीचा होता. आता जो आकडा आपल्याला आलेला आहे तो 2024-25 चा आहे, म्हणजे परत कन्फ्यूज व्हाल तुम्ही, त्यामुळे सांगतोय तुम्हाला. 2024-25 ह्या ज्या वर्षासाठीचा आकडा जो आहे तो आहे 1 मिनिट इकडे आलं का रे, हा 24-25 मध्ये 5.1% राहील असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा आकडा एक इम्पॉर्टंट आहे. चला, नेक्स्ट मुद्दा, 2024-25 मध्ये बाजारामधून डेटेड सिक्युरिटीजच्या माध्यमामधून अनुक्रमे 14.13 आणि 11.75 लाख कोटी रुपयांचं समग्र आणि नक्त कर्ज त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे असं त्यांचा अंदाज आहे. तर हे अंदाज आहेत, याला अंदाजाला अंदाजच राहू द्यायचे आपल्याला, याच्यामध्ये काही आपल्याला परेशान व्हायचं काम नाही. आता आपण येतोय भाग ब कडे. आपण आतापर्यंत भाग अ बघितलेला आहे. आता हा थोडा आहे बघा, भाग अ आणि भाग ब जे दोन भाग असतात त्याच्यामध्ये आता हा करांविषयीचा भाग आहे ब मध्ये. तर याच्यामध्ये जास्त काही नाही, आता आपलं संपत आलंय. आता थोडंसं आकडेवारी आणि 1-2 पेजेसचं राहिले, तर तेवढं आपण कव्हर करून घेऊया आजच्या लेक्चरमध्ये, म्हणजे तुम्हाला पूर्ण अर्थसंकल्प जो आहे केंद्र सरकारचा तो या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. बघा, प्रत्यक्ष करांचा जो दर आहे तो जशाच तसा ठेवला. मागच्या वर्षी जो स्लॅब होता प्रत्यक्ष कराचा तो ॲज इट इज ठेवण्यात आला, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. त्यामुळे ते जे आहे ते मागच्या आपल्या PDF मध्ये दिलेलं आहे मागच्या वर्षीचे, ते पण पाहून घेऊ शकतात, किंवा तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्यातनंही पाहू शकता, काही त्याच्यामध्ये बदल नाही आहे. चल, नेक्स्ट बघा, मागच्या 10 वर्षामध्ये प्रत्यक्ष कर संकलन जे आहे त्याच्यामध्ये तिप्पट वाढ झाल्याचं सरकारनं सांगितलंय. तर हे दुप्पट, तिप्पट, दीडपट जे चाललेलं आहे, तर हे बघा जरसं, याच्याकडे लक्ष द्या, कारण प्रश्न तिथे येऊ शकतो. तर दुप्पट तिप्पट जे काय असेल ते तिकडे लक्ष द्यायचं. कर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या जी आहे ती 2.4 पट वाढलेली आहे. त्यानंतर विवरणपत्र निकाली काढण्यासाठी जो लागणारा वेळ होता बघा, तो 2013-14 मध्ये 93 दिवसांचा होता सरासरी वेळ, तो आता 10 दिवसापर्यंत कमी झालेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे. 93 वरनं 10 वरती आलेला आहे तो कर विवरणपत्राच्या संदर्भातला जो वेळ आहे निकाली काढण्याच्या संदर्भामधला, तर तो कमी झालाय असं सरकारनं सांगितलंय. तर हे एक गोष्ट आहे गतिमान निर्णय घेण्याची. आणि त्याच्यानंतर बघा, हे GSTचं संकलन आहे. GSTचं संकलनाचा फोटो मुद्दामून दिलाय तुम्हाला, म्हणजे जे काही पॉईंट आहे ज्याच्या बाबी आपल्याला असं वाटतं की लक्षात ठेवायला सोपं जाईल, तर ते आपण दिलं इथं तुम्हाला. हे बघा, 2018 या वर्षामध्ये GSTचं जे संकलन होतं ते होतं 0.9 लाख करोड रुपयाचं. ते आता 2024 या वर्षामध्ये 1.7 लाख करोड रुपयापर्यंत आले. 1.7 लाख करोड रुपयापर्यंत आले. तर हे डबल झाले नाही, काही 9-2 18 होतं तर 9-2 17, तर म्हणजे 9-2 17 पर्यंत थोडं कमी आहे, पण डबलच्या जवळपास आहे असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर. तर ते डबलच्या जवळपास झाले हे लक्षात ठेवा. याच्यावरती ॲज इट इज म्हणजे डायरेक्ट आपल्याला विचारतील GST संकलनामध्ये कसा फरक पडला, मल्टीलाईन मध्ये दिलं ना तर ते दुप्पटचा आकडा देणार आहे तुम्हाला. मग ते आकडा 1.70 लाख 1.7 असं लक्षात ठेवा. नंतर कर आकारणी आणि सुधारणांचे परिणाम अप्रत्यक्ष करामधल्या बाबी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय काय आपल्यासाठी बघा, ते आयात शुल्क वगैरे जसं ते जे ज्याच्यात काही बदल केला नसेल त्याच्यावर प्रश्न विचारत नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही तिथं. सरासरी मासिक एकूण GST संकलन जे आहे ते पण डबल झालेलं आहे. 1.66 लाख कोटी रुपयापर्यंत सरासरी मासिक एकूण GST उत्पन्न जे आहे ते वाढलेलं आहे. तर आता थोडंसं प्रॉब्लेम आलाय, ह्याला काय झालंय, लोड घेतं हे, तर थोडा घेऊ दे त्याला लोड, आपण तोपर्यंत खुणा करायचा नाही, आपलं चालू ठेवू. तर 1.66 लाख कोटीवर आले. तर इथे अजून एक मुद्दा लक्षात ठेवा. काय मुद्दा लक्षात ठेवणार आहात, जे GST संकलन आहे ते सर्वाधिक मासिक GST संकलनाचा महिना लक्षात ठेवा. एप्रिल 2023 या महिन्यामध्ये सर्वाधिक मासिक GST संकलन झाले, आणि ते किती झालेले बरं, 1.87 लाख कोटी रुपयापर्यंत ते झालेलं आहे.
तर तो आकडा व्यवस्थित पाठ करायचा तुम्हाला जीएसटीचा. 2017ला जीएसटी सुरू झाला आणि तेव्हापासून जर तुम्ही बघितलं तर 2023च्या एप्रिल महिन्यामध्ये 1.87 लाख कोटी रुपये एवढं मासिक सरासरी जीएसटी उत्पन्न सर्वाधिक झालेलं आहे. आता या वर्षीचा जो असणार आहे 2024चा एप्रिल, याच्यामध्ये अजून त्याला क्रॉस करतंय का हे एक बघणं गरजेचं आहे, कारण एप्रिलमध्येच तो रेकॉर्ड होत असतो. तर आता एप्रिल आलेलाच आहे आपल्याला जवळ, तर तोपर्यंत तर आपण हेच लक्षात ठेवणार आहे 2023चा एप्रिल. चला नेक्स्ट, उद्योग क्षेत्रामधले जे काही लोक आहेत त्यातल्या 94% लोकांनी सांगितलेलं आहे की बाबा जीएसटीचं जे स्थलांतरण आहे तर ते सकारात्मक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा एक पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे जीएसटीमुळे पुरवठा साखळीचा सर्वोत्तम प्रकारे उपयोग होण्यास सुरुवात झाली वगैरे. जीएसटीमुळे व्यापार तसंच उद्योग क्षेत्रातील नियमांचं ओझं कमी झाल्याचं सांगितलेलं आहे. नंतर आपल्यासाठी काय दिलेलं आहे बघा बरं. अरे यार थोडंसं आता हे जरा जास्त व्हायला, याच्या जीवाच्या वर चालले ते नाही का. कमी झालेला लॉजिस्टिक खर्च आणि कर याच्यामुळे वस्तू तसंच सेवांचे दर कमी होऊन ग्राहकांचा अधिक फायदा झालाय. तर हे थोडे जीएसटीच्या बाबतचे मुद्दे आहेत. हे तुम्ही ॲज इट इज डायरेक्ट असंही सांगू शकता रे, तुम्ही पाठ केलं ना ते म्हणजे पाठ करायची गरजच नाही, एवढी तुमची बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढलेलीच असते. जर असा क्वेश्चन आला ना तर जे पोरं 2-4 वर्षापासून अभ्यास करतात ना ते असे डायरेक्ट डोळे दाखवून उत्तर देतात त्याचे. कारण काय असतं माहिती आहे, त्यांनी बरेचसे पुस्तक वाचलेले असतात आणि मग त्याच्यावरनं त्यांची एक निर्णय घेण्याची क्षमता त्या ठिकाणी विकसित झाली असते. ते सरळ सरळ ओळखून चुकतात की याच्यामध्ये काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. न वाचताही ते सांगू शकतात कारण तेवढी बौद्धिक क्षमता विकसित झाली असते. त्यामुळं अशा बाबतीमध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही, ते उत्तर येतं तुम्हाला तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल तर. चला नेक्स्ट बघा, ते वर्षानुवर्ष कराच्या सुसूत्रीकरणासाठीचे प्रयत्न आहेत. त्याच्यामध्ये काय 7 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नाही. मागच्या वर्षी पण होतं ना रे. आणि आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये 2.2 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर भरावा लागत नसे. तर ते काही थोडं आकडेवारी दिलेली आहे, पाहून घ्या तेवढं. नंतर किरकोळ स्वरूपाच्या व्यापारासाठी अनुमानित कर आकारणीसाठीची मर्यादा जी आहे ती 2 कोटी रुपयावरनं 3 कोटी रुपयापर्यंत वाढवलेली आहे. तर चोर पंक्चर जे म्हणतो ना आपण, चोर पंक्चर असते, तर हे चोर पंक्चर होऊ शकतं तुमच्यासाठी. तर थोडं लक्ष द्या याच्याकडे. 2 कोटीवरनं 3 कोटीपर्यंत गेलंय. काय आहे ते, किरकोळ स्वरूपाच्या व्यापारासाठी अनुमानित कर आकारणीसाठीची मर्यादा आहे ती. तर ती कर आकारणीची मर्यादा त्यांनी 2 कोटी रुपयावरनं 3 कोटी रुपयापर्यंत वाढवलेली आहे. तर हे इम्पॉर्टंट ठरणार आहे. काय इम्पॉर्टंट आहे, जे म्हणजे काही मुद्दे असतात बघा, वन लाईनर असतात करंट अफेअरमध्ये. त्या वन लाईनरला आहे ना एकदम शॉर्टमध्येच लिहावं लागतं. जर तुम्ही समजा जास्त लिहित बसलं तर ते लक्षात राहत नाही, आणि थोडं लिहिलं तर त्याला लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं त्याला रिव्हिजन द्यावं लागतं, पण ते लक्षात राहतं. पण ते प्रॉब्लेम काय असतं माहिती आहे का, आपल्या लक्षात काय राहतं, एकदम मोठं लिहिलं तर मग मोठं लिहिलं पण त्याच्यामध्ये म्हणजे काय खोदा पाडण निकला चिवा तशीच गत असते. असतं एकच पॉईंट पण उगाच भरपूर लिहावं लागतं. मग तसं करण्यापेक्षा डायरेक्ट थोडंसं लिहा आणि ते वारंवार थोडं नजरे पडून घाला ना, लक्षात राहून जातं आणि थोडं कष्ट पण कमी होऊन जातात. तर तसं ते चोर पंक्चरचा भाग आहे. तर हाही चोर पंक्चरचा भाग आहे. म्हणजे थोडंसं लक्षात ठेवायला हे होईल तुम्हाला, म्हणजे वाटेल की नाही लक्षात नाही ठेवायचं, पण ठेवून द्या बाबा, काय सांगता येत नाही काय होऊ शकतं. ते आपल्याला काय परीक्षक विचारणार नाही की काय विचारायचं सर सांगा बरं, मग आम्ही तेच विचारतो, असं काय होत नाही. ते त्याच्या मनावरच विचारतंय ना. तर मग आपण आपल्या मनावर लक्षात ठेवलं तर कसं चालेल बरं, थोडंसं त्याचंही बघावं लागेल, विचार करावा लागेल. नंतर काय बघा, व्यावसायिकांसाठी अनुमानित कर आकारणीसाठीची पात्र वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे ती 50 लाख रुपयावरनं 75 लाख रुपयापर्यंत वाढवलेली आहे. तर हे एक आहे वाढ याच्यामध्ये. नंतर देशांतर्गत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे दर जे आहेत ते 30% 22% आलेत. हे कर चॅप्टर जो आहे आपल्याला कर रचना अर्थशास्त्रामध्ये चॅप्टर आहे बघा आपल्यासाठी स्पेशल, त्याच्यामधले हे महत्त्वाचे पॉईंट ठरणार आहेत तुम्हाला. ते करावरती प्रश्न येतात, 1 किंवा 2 प्रश्न तरी त्या 15 पैकी असतोच आपल्याला दरवर्षी. तर त्याच्यातला हा एक भाग आहे. हे यावर्षी कंपनी कर जे आहे ना, कॉर्पोरेट कर, तर त्याच्यामध्ये बघा देशांतर्गत ज्या व्यवहार आहेत, देशांतर्गत व्यवहार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यासाठीचा जो दर आहे तो 30% 22% कमी झाला, म्हणजे 8%ची घट झाली. तर ह्याच्यामध्ये आयोगाला समजा मल्टीलाईन करायचं तर कसं करतो माहिती आहे, 30% 22% असं देणारच नाही, 8%ची घट केली असं विचारेल ती. मग आपण दोन्ही पद्धतीत लक्षात ठेवलं पाहिजे. थोडासा विचार करायचा की किती घट झाला बाबा, 8%ची घट झाली, मग 8%चाही विचारलं जाऊ शकतं किंवा मग 30 ते 22%चाही आकडा दिला जाऊ शकतो. तर दोन्ही बाबीमध्ये तुम्ही तयार राहणार आहात, कसंही विचारू द्या, आपलं उत्तर आलं पाहिजे. त्याच्यानंतर नव्या उत्पादक कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे जे दर आहे ते 15% असतील. बघा
जे आहे देशांतर्गत व्यवहार करणाऱ्या कंपन्या त्यांच्यासाठीचा दर 30%वरनं 22%वर आलाय. आणि ज्या नवीन कंपन्या आहेत, आता ह्या कंपन्या काय अजून इस्टॅब्लिश झालेल्या नसतात, यांच्या पुढे बरेचसे प्रॉब्लेम असतात मार्केटचे, त्याच्यामुळे त्यांना कर सुद्धा कमी आहे. मग कर किती त्यांना 15% ठेवलाय. किती ठेवलाय? 15%. ज्या जुन्या कंपन्या ज्या स्थापित आहे, ज्या मार्केटमध्ये त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, तर अशा कंपन्यांसाठी किती आहे? 22% केला. 30%वरनं 22%. म्हणजे कंपन्यांना कराचा दर कमी का केला, हाही एक भाग जो आहे तो तुम्हाला विचार करण्यासाठीचा आहे. त्याच्यासाठी तुमच्या बुद्धीला ते खत असणार आहे, तुम्ही जर त्याचा विचार केला तर. का माहिती? कारण तुम्ही जर अशा मुद्द्यावरती विचार करायला लागले, त्याच्यावरनं जर विचार करत असाल, तर अर्थशास्त्रातले तुमच्या समोरून 15-20 पॉईंट तुमचे असे रिवाईज होऊन जातात. आणि ज्यावेळेस तुम्हाला तो कॉन्फिडन्स येतो ना त्याच्यावरती बोलायचा, तर परीक्षेमध्ये सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढलेला असतो. कसाही प्रश्न विचारला तर मी त्याच्यावरती उत्तर काढू शकतो. म्हणून तुम्ही विचार करायचा, बाबा सरकारनं का 30%वरनं 22%वरती आणलाय, हा विचार तुम्ही केला पाहिजे. का केला? काय कारण असेल की बाबा देशांतर्गत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसाठीचा कॉर्पोरेट कराचा दर आहे बाबा 30%वरनं 22%पर्यंत आणला, मग सरकार का करतं असं, हे आपल्याला कळलं पाहिजे. हे ज्यावेळेस कळायला लागतं ना, त्यावेळेस तुमच्या अर्थशास्त्राचे मार्क्स वाढतात. आणि अर्थशास्त्र जे काय आहे ते तुमच्या बौद्धिक क्षमतेवरतीच असतं. तुम्ही कसा विचार करताय त्याच्यावरनं त्या गोष्टी तुम्हाला ते निर्णय सांगतात. आकडेवारी सोडली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशाच त्याच्यामध्ये उत्तर देऊ शकता. फक्त विचार करता आला पाहिजे की काय करणार, काय केलं पाहिजे. तसा हा भाग आहे. नवीन कंपन्यांसाठीचा 15%चा दर, जुन्या कंपन्यांसाठी 22% का, ते लक्षात आलं पाहिजे. चला, नंतर बघा, करदात्यांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये मिळालेली सफलता. आता याच्यामध्ये काय काय आहे थोडेसे मुद्दे बघून घ्या. करविवरणपत्रांच्या पुढील प्रक्रियेला वर्ष 2013-14 मध्ये लागणारा सरासरी 93 दिवसांचा कालावधी कमी होऊन केवळ 10 दिवसांवरती आला, हे आपण बघितलेलं आहे मागचं, बरोबर. त्याच्यानंतर बाकी सीमाशुल्कातील सुधारणेमुळे आयात मालाच्या सोडवणुकीला लागणाऱ्या वेळेमध्ये कपात झाली. परत अंतर्गत कंटेनर डेपोमध्ये लागणारा जो वेळ आहे तो कमी झालेला आहे. हे सगळे वेळ कमी झाले आहेत, हे तुम्ही वाचून घेतले तरी ते चालतील. ही काय मी सांगत नाही ते, कारण उगाच वेळ नाही घालायचा आपल्याला त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा, सरकारला येणारं उत्पन्न. सरकारला येणारं उत्पन्न, तर ह्याच्यामध्ये आता का तुम्हाला हे सगळं पाठ करायचं आहे का, तर नाही, सगळं पाठ नाही करायचं आपल्याला. आपल्याला थोडंसं पॉईंट ऑफ आपण काय म्हणतो परीक्षेच्या दृष्टीने त्याला थोडंसं बघूया की कसं लक्षात ठेवता येईल आपल्याला. तर इथं आपल्याला काही उत्पन्न आणि आकडेवारी दिलेली दिसते बघा, म्हणजे टक्केवारी आहे, आकडेवारीमध्ये टक्केवारी आहे. सरकारचं जे उत्पन्न आहे ते सरकारला कशा प्रकारे येतं. तर इथं तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये असा एक प्रश्न आला होता की बाबा सरकारचं सर्वाधिक उत्पन्न कशापासून असतं, असा प्रश्न विचारला होता पूर्व परीक्षेमध्ये. आणि मुख्य परीक्षेला सुद्धा बऱ्याचदा याच्यावरती आलटून पालटून प्रश्न आपण पाहिले आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला आकडा नाही विचारत, ते तिथं क्रम लावा असं देतं बघा, क्रम लावा देतं, किंवा मग कराचं स्पेसिफिक कराचं नाव तुम्हाला विचारलं जातं. तर इथं जर तुम्ही बघितलं 2024-25 मध्ये कशापासून सगळ्यात जास्त उत्पन्न आहे, तर कर्ज आणि इतर दायित्व जे आहेत त्याच्यापासून सरकारला सर्वाधिक उत्पन्न मिळते. कशापासून येत आहे? कर्ज आणि इतर दायित्वापासून. त्याची टक्केवारी 28%. आता टक्केवारी जी आहे ती पहिल्याची लक्षात ठेवा, मागच्या जे आहेत म्हणजे मागचे जे 2-4 जे काय आहेत हे सगळे, ह्याची टक्केवारी नाही लक्षात ठेवली तरी चालेल, पण क्रम लक्षात ठेवा. काय करा? क्रम लक्षात ठेवा. मग आता मी तुम्हाला असं का सांगतो पहिल्याची लक्षात ठेवा बाकीच्याची का नाही लक्षात ठेवायची, त्याचं कारण आहे, जर समजा तुम्हाला टक्केवारी विचारली तर कोणाची विचारणार, ते एक तर पहिल्याचीच विचारणार, बरोबर. मग पहिल्याची विचारली तर 28% एवढं लक्षात ठेवायचं. बाकीच्याची विचारली तर कशी विचारणार, ते मग जोड्या लावाचा प्रश्न देणार. काय देणार? जोड्या लावाचा प्रश्न. मग जोड्या लावामध्ये दिल्यावर तुम्हाला जर समजा क्रम माहिती आहे बाबा 2024-25 मध्ये कसं आहे, तर बाबा कर्ज आणि इतर दायित्व सर्वाधिक आहे, त्याच्यानंतर आयकर आहे, आयकराच्या नंतर आहे जीएसटी. आता जीएसटी विशेष लक्षात ठेवा 3ऱ्या क्रमांकावरती आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर. त्याच्यानंतर कंपनी कर व 4थ्या क्रमांकावर. 5व्या क्रमांकावरती पाहिलं तर बिगर कर उत्पन्न आपल्याला दिसते. आणि हेच 3-4च टप्पे पाठ करायचे तुम्हाला, त्याच्या पलीकडे जायचं नाही. म्हणजे काही 5, 6, 7, 8 असे जोड्या लावा येत नाहीत आपल्याला, 4 पर्यंत येतात, 4 किंवा 5. तर 4 पर्यंत पाठ केले तर 5वी जे उरल ती 5वीच असणार आहे. त्याच्यामुळे 4च पाठ करा, 5वीच्या भानगडीत पडू नका, कारण खूप किचकट होऊन जातं ते पाठ करायला पण आणि लक्षात ठेवायला पण. 4 पाठ केले तर 5वी येऊन जाते. तर कर्ज आणि इतर दायित्व, त्याच्यानंतर आयकर, आयकराच्या नंतर जीएसटी, जीएसटीच्या नंतर कॉर्पोरेशन कर, आणि मग बिगर कर उत्पन्न हे जे आहे, त्याच्यानंतर केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, आणि सगळ्यात शेवटी 0.1% मध्ये 0.1% म्हणजे 1% बिगर भांडवली उत्पन्न आहे. तर हे सर्वात कमीच आहे की नाही, सर्वात कमी
आणि सर्वाधिक मध्ये जर आपण बघितलं तर हे कर्ज आणि इतर दायित्व आहे. तर सर्वात कमी उत्पन्नाच्या बाबतची आकडेवारी लक्षात ठेवा. आकडेवारीमध्ये तुम्हाला सांगितलं काय आकडा पाठ करायचा आणि काय सोडायचं. नंतर बघा हे इकडं तुम्हाला त्यासाठी ते हे पण दिलं, ते त्यांचं ते आपण काय इन्फोग्राफिक आहे, तर हेही बघू शकता तुम्ही कसं कसं येतं, काय काय येतं. असंही पाहिलं तरी चालेल आणि ते वाचलं तरी चालेल. चला, आता सरकार खर्च कशावर करतंय हा एक भाग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये कशा कशावरती खर्च आहे तो एक पाहून घ्या. 2024-25 आर्थिक वर्षामध्ये खर्चामध्ये जर पाहिलं तुम्ही तर व्याज खर्च जो आहे सरकारचा सर्वाधिक आहे. तिकडं सरकारला कर्ज सर्वाधिक घेतलंय सरकारनं, मग व्याज पण सरकार जास्त देणार आहे का नाही. सरकारचं उत्पन्न सर्वाधिक कर्जापासून आहे तर सर्वाधिक व्याज पण द्यावं लागेल ना. मग सर्वाधिक व्याज पण या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवायचं. आपल्याला काही घेणदेण नाही ते बाकी ते कसं आहे इंटरनल गोष्टी काही घेणदेण नाही. आपल्याला माहित पाहिजे इकडे कर्ज सर्वाधिक आहे आणि इकडे व्याज जो आहे तो सर्वाधिक जाते, म्हणजे सरकारनं सर्वाधिक कर्ज घेतले म्हणून व्याज पण सर्वाधिक द्यावं लागेल असा तुम्ही विचार करून जर लक्षात ठेवलं ट्रिकनुसार तर ते लक्षात राहते. तर 20% इथं आहे आणि 28% कर्ज घेतलंय, म्हणजे कर्ज जे आहे हिस्सा जो आहे उत्पन्नामधला 28% आहे आणि खर्चामधला कर्जावरचं जे व्याज आहे त्याचा हिस्सा आहे 20% आणि तो सर्वाधिक आहे. दोन्हीकडे कर्ज सर्वाधिक आहे, इकडे व्याज सर्वाधिक आहे. लक्षात आलं. नंतर खर्चामध्ये करांमध्ये राज्यांचा जो वाटा असतो तो 2 नंबरला आहे, तो पण 20% आहे. 3 नंबरला केंद्रीय क्षेत्र योजना, 4 नंबरला इतर खर्च, 5 नंबरवरती केंद्र पुरस्कृत योजना, 6 नंबरला वित्त आयोग इतर हस्तांतरण वगैरे. आता वित्त आयोग 16वा वित्त आयोग स्थापन झाला हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. तिथं प्रश्न तुम्हाला येणार आहे, तिथं प्रश्न कंबाईनला येणार आहे किंवा राज्यसेवेला येणार आहे, पण ती येणारच. 16 वित्त आयोगावरती तुम्हाला प्रश्न विचारणार असते, कारण वित्त आयोग खूप आवडता विषय आहे, आयोगाचा भाग त्याच्यामध्ये आहे. नंतर संरक्षण, अनुदान आणि पेन्शन. तर पेन्शनवरती सर्वात कमी खर्च आहे 4%चा आणि 20% व्याज आणि करांमध्ये राज्यांना वाटा आहे 20-20%चा हिस्सा आहे दोघांचा. तर सर्वाधिकच्या बाबतीमध्ये हे आणि सर्वात कमीच्या बाबतीमध्ये पेन्शन. एवढं तुम्ही सरकारचं उत्पन्न आणि खर्चाच्या बाबत लक्षात ठेवणार आहात. आणि याच्यानंतर आता आपण नेक्स्ट मुद्दा पाहतोय तो म्हणजे अर्थव्यवस्थेचा जो नंबर आहे आपला. बघा अर्थव्यवस्था, आपली अर्थव्यवस्था जगामध्ये 5व्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. मग ती 5व्या क्रमांकावर आलेली आहे तर तिचं थोडंसं इन्फोग्राफिक आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2014 मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा जो आकार होता तो आपण लक्षात ठेवायचा, 2 ट्रिलियनचा होता. तो $2 ट्रिलियन. त्यावेळेस आपण होतो 10व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर 2017, 2020, त्याच्यानंतर मग 2023ची आकडेवारी आहे. तर 2023ची आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. $3.7 ट्रिलियन जी अर्थव्यवस्था आहे आपली ती बनलेली आहे. आपण 4 ट्रिलियन सुद्धा क्रॉस केलंय, पण 2023चा विचार केला तर 3.7 ट्रिलियनचा आहे हे लक्षात ठेवा. आणि भारत जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे 2023 मध्ये. तर 10व्यावरून 5व्या क्रमांकावरती आपण गेलो. मग त्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका, जपान, चीन, जर्मनी आणि भारत असा क्रम आहे. तर त्याच्यामध्ये जर्मनी जो आहे तो जपानला क्रॉस करून आता 3ऱ्या क्रमांकावरती गेला आणि जपान 4थ्यावरती आलाय. तो एक मुद्दा आपल्याला करंटला आला होता. आणि अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि नंतर भारताचा क्रमांक आहे. तर तिथे परत अजून एक मुद्दा असा आहे की बाबा ते जपानमध्ये ते थोडंसं काय म्हणतो आपण त्याला आर्थिक संकट त्या ठिकाणी दिसतंय. तर ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कारण अर्थसंकल्प, अर्थशास्त्र आणि जागतिक घडामोडी सगळ्या कनेक्टेड असतात. तर तिकडे फोकस करायचं तुम्ही. पेपर थोडं वाचत चला, म्हणजे पेपर वाचले म्हणजे लक्षात राहत जाईल आपल्याला. चला, इथपर्यंत आता आपण अर्थव्यवस्थेचा क्रम सुद्धा पाहिला. आता आपण थोडंसं पुढच्या भागाकडे जर आलो तर इकडे थोडंसं इन्फोग्राफिक्समध्ये काही गोष्टी आहेत. तर हे बघा, नॅशनल हायवेची संख्या तुम्हाला मी सांगितली होती 1,44,634 किलोमीटरपर्यंत वाढलेली आहे 2022 मध्ये. त्याच्यानंतर हे स्किल इंडिया मिशन 1.4 करोड यूथ जे आहे ते ट्रेन करण्यात आलंय. 55 लाख अपस्किल आहेत. त्याच्यानंतर IITची संख्या जी आहे ती 7 झालेली आहे. 16 IITS झालेले आहेत. एम्सची संख्या 15 पर्यंत वाढली आहे. 390 विद्यापीठांची संख्या या ठिकाणी भारतात झाली, अशी काही आकडेवारी दिली आहे सरकारने. ती तुम्ही PDF मधनं पाहून नंतर पाठ करायची आहे तुम्ही, कारण जे सांगतोय ते करत चला, थोडंसं तुमचा फायदा होईल त्याच्यामध्ये. बाकी आता तुम्ही स्वतंत्र आहात, वैचारिक स्वातंत्र्य आणि सगळंच स्वातंत्र्य आहे तुम्हाला त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी आता भांडवली खर्चाची सद्यस्थिती याच्याबद्दल एक आकडेवारी आपल्याला दिलेली आहे सरकारने. आपण जर बघितलं बाबा सरकारचा जो भांडवली खर्च आहे 2021-22 पासून 2024-25 पर्यंत,
त्याचा जो आलेख आहे तो वाढता आहे. कसा आहे तो? वाढता आहे. तर आयोगाचा प्रश्न सुद्धा असा येऊ शकतो तुम्हाला की याचा आलेख कसा आहे, तर तो वाढताय बाबा. कसा वाढताय? तर इथं 10.5चा आकडा जो आहे हा लाख कोटी रुपयामधला आकडा 10.5 लाख कोटी रुपये, तो आता 15 लाख कोटी रुपयापर्यंत वाढलेला आहे. त्याच्यामध्ये भांडवली मालमत्ता आणि भांडवली खर्च हे दोन्ही मिळून आहे ते. तर ते एकदम बारीक आहे, ते सगळं तुम्ही बघून घ्या नंतर. याच्यामध्ये जास्त काही मी इथं विश्लेषण करणार नाही, त्याचं तुम्हाला एक फक्त अंदाज सांगितला की कसा आहे आणि तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. नंतर पुढचा मुद्दा आपल्यासाठी यामध्ये असा आहे, अर्थसंकल्पाची थोडी आकडेवारी जर बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये मिळकत आणि खर्च असे दोन पार्ट आहेत, म्हणजे उत्पन्न आणि खर्च. तर उत्पन्नामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्यक्ष संदर्भ हे वर्ष दिलेले आहेत बघा, 22-23, 23-24, त्याच्यानंतर 23-24च्या नंतर संदर्भ वर्ष आणि 23-24 असं वगैरे दिलेलं आहे. तर हे थोडंसं आहे, हे पण तुम्ही पाहून घेणार आहात. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं आपण संदर्भ वर्ष 2024-25च्या बाबतीमध्ये पाहिलं तर हे 30 आणि ते सगळा आकडा आहे. तर हे एवढे आकडे काही पाठ करायची गरज नसते आपल्याला, फक्त आलेख लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काय बदल झाला तर जवळपास सारखाच दिसतोय, थोडाफार उगा काहीतरी बदल आहे एका याच्यामध्ये मिळकतच्या याच्यामध्ये, तर ते एक पाहून घ्यायचं तुम्ही व्यवस्थित, थोडं शांत डोक्यानं करा त्याला. चला, नंतर तुटीमधला जो ट्रेंड आहे ती कशा प्रकारचा आहे असं त्यांनी दिलेलं आहे. बाकी इथे ते सगळं दिलेलं आहे. मग इस्टिमेट काय आहे त्याचं, फिस्कल डेफिसिट काय आहे, प्रायमरीमध्ये प्राथमिक तूट काय आहे, तर त्याची आकडेवारी आहे. तर एका वेळी आयोगाने याच्यावरती प्रश्न दिला होता, आपल्याला जोड्याला विचारलं होतं आणि ते तुटीचे आकडे दिले होते एका साईडला आणि एका साईडला तुटीचे नावं दिले होते. तर आता रिपीट जर तसा क्वेश्चन घेतला तर त्या अनुषंगाने किंवा त्याच्या पुराव्यानुसार आपण जर म्हटलं तर ते थोडंसं इकडचं पाठ करून घ्यायचं आपल्याला. आकडेवारी बघायची कोणत्या तुटीची किती आहे आणि ते तुम्ही वाचून घ्यायचं. ते बदलत असते, आता यंदा हे आहे, मागच्या वर्षी थोडं वेगळं असेल, तर ते तुम्ही बघून घेणार आहात तिथं एक. नंतर परत आपल्याकडं समोर काय आहे बघा, समोर इथं जे आहे ते काही हे आहे सरकारचं उत्पन्न वगैरे, ते सगळे रेव्हेन्यू रिसिप्ट वगैरे सगळ्या रिसिप्टची आकडेवारी ते तुम्ही ठरवा आता तुम्हाला काय करायचं. मी तर दिली तिथं. नंतर हे इंटरिम बजेटमधलं हे काय आपल्याला दिलेलं आहे, शॉर्ट टर्म बॉरोइंग म्हणजे ते कर्ज वगैरे सगळं जे काय आहे ते. चला, नंतर इकडं आपल्यासाठी आता ह्याच्यामध्ये हा आवडीचा मुद्दा आला इथे, हे सांगायचं राहिलं होतं, बऱ्याच वेळापासून बघत होतो कधी येतंय समोर. तर सर्वाधिक खर्च जो आहे तो कोणत्या योजनेवरती सरकार करणार आहे हा एक मुद्दा आहे, आणि डिपार्टमेंट जे आहे किंवा विभाग जो आहे तो कोणता असणार आहे, असे दोन भाग आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वाधिक खर्च ज्या योजनेला मंजूर केला ती योजना आहे मनरेगा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, 2006ची योजना, 2009मध्ये परत ते सगळ्या गोष्टी ते आहेत वर्षानुसार. तर याच योजनेला 86,000 कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलाय, तो सर्वाधिक आहे. नंतर सौर ऊर्जेवरती आहे, सौर जाळ्यासाठी 8,500, आयुष्यमान भारत 7,500, मग बाकीच्या सगळ्या योजना आहेत. तर आपल्याला डायरेक्ट योजना विचारणार आहेत मनरेगा, कोणत्या योजनेला सर्वाधिक खर्च आहे, तर मनरेगाला आहे. नंतर बघा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये क्षेत्रानुसार जर खर्चाचा उतरता क्रम आपण पाहिला तर हा एक क्रम आहे, पण त्याच्यातलं शक्यतो पहिलं व्यवस्थित पाठ करा, बाकी दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीवरती थोडंसं आपल्याला जरा एवढं काही हे येणार नाही. पण पहिलं लक्षात ठेवा बाबा, संरक्षणावरती सर्वाधिक 6.2 लाख कोटी रुपये एवढी रक्कम जी आहे ती सरकारने मंजूर केलेली आहे. 6.2 लाख कोटी रुपये रक्कम संरक्षणावरती मंजूर केली, सर्वाधिक आहे. तर हे संरक्षण पाठ करायचं तुम्हाला. आणि तिकडं मनरेगा योजनेमध्ये नंतर रस्ते वाहतुकीसाठी 2.78, रेल्वेसाठी अन्न नागरी पुरवठा ग्रामीण विकास वगैरे वगैरे आहे. तर वगैरे वगैरे मध्ये तुम्ही वगैरे वगैरे करा कसं करायचं तर, पण पहिलं संरक्षण लक्षात ठेवा बाबा की संरक्षणावरती अशा प्रकारचा खर्च आहे, सरकारने सर्वाधिक खर्च केलेला आहे मनरेगा आणि संरक्षण. त्याच्यानंतर बेरोजगारीच्या दराची आकडेवारी दिलेली, ही आकडेवारी थोडी वर्षानुसार पाहून घ्या आणि वर्षानुसार लक्षात पण ठेवा, कारण जोड्या लावामध्ये सरकार देतं बेरोजगारी दारिद्र्य याची आकडेवारी सरकार जे काही जाहीर करतं ते आयोग विचारत असते. तर आकडेवारी आपण पाठ केली बरी असते, तर पाठ करून ठेवायची आहे. आपल्याकडे वेळ आहे भरपूर, जूनपर्यंतचा वेळ आहे आणि ही आकडेवारी तुम्हाला जूनच्या परीक्षेमध्येच पाहायला मिळू शकते. राज्यसेवेमध्ये तर मागचं येईल बहुतेक, कारण एवढ्या इमिडिएट जे काही गोष्टी आहेत त्या राज्यसेवेला येतील की नाही थोडीशी शंका वाटते, पण कंबाईनला तर येतील बाबा, कंबाईनसाठी लक्षात ठेवा. नंतर महत्त्वाची आकडेवारीचा एक चार्ट दिलाय तुम्हाला या ठिकाणी की त्याच्यामध्ये तुम्हाला ती आकडेवारी बघायची, पाठ करायची. तर त्याच्यामध्ये पहिलं राष्ट्रीय महामार्गाचाच नंबर आहे आपल्याकडे
97,191 किलोमीटर होते 2015 मध्ये, ते आता 1,44,634 किलोमीटर झालेत. विमानतळाची आकडेवारी 74 वरून 149 वर गेली. विमानमार्गे माल वाहतुकीचं जे आकडेवारी ती पण 16 वरून 25 दशलक्ष टनापर्यंत गेलेली आहे. रेल्वेचं विद्युतीकरण सुद्धा 22,000 वरून 50,000 पर्यंत वाढलंय. आणि बंदरातील माल वाहतूक तर त्याच्यामध्येही बदल झालाय, 581 वरून 720 दशलक्ष टनापर्यंत वाढले. म्हणजे एकंदरीत बऱ्याचशा गोष्टी वाढलेल्या आहेत. सगळ्या वाढलेल्याच गोष्टी इथं दिलेल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये. महागाई मात्र तेवढी दिलेली नाही किती वाढली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आपल्या अनुषंगाने. आणि लेक्चर घेताना बऱ्याचशा गोष्टी आपण बोललेलो आहोत ज्या काही अर्थसंकल्पाच्या संदर्भामधल्या आहेत. तर चुकून वाकून एखादी राहिली असेल किंवा इकडं तिकडं जर गेली असेल तर तो समजून घ्या. लगेच कमेंट बॉक्समध्ये लगेच खाडायला सुरू करू नका की काय काय झालं आणि काय केलं कसं केलं. आता राहिला विषय आपला अर्थसंकल्प इथपर्यंत केंद्र सरकारचा आपण बघितला. आता राज्य सरकारचा पण आपल्याला बघायचं पण आज नाही बघायचं. राज्य सरकारचा दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हे लेक्चर आता भरपूर झालेलं आहे आपल्यासाठी. आता दुसरा मुद्दा असा आहे, फेब्रुवारी महिन्याचं जे काही करंटचं लेक्चर आहे मंथली करंट अफेअर, त्याच्यामध्ये आपण आता अर्थसंकल्प नाही घेणार. अर्थसंकल्प इथंच संपवायचा आपल्याला. फेब्रुवारीमधल्या ज्या काही टॉपच्या घडामोडी आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्पही आपण वेळ मिळेल तसा पाहून घेऊया. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ही जी PDF आहे ही तुम्हाला दिसते मार्च 2024 स्वराज्य चालू घडामोडी. हिचा लेखक आय एम हिअर मीच आहे. तर ही जी तुम्हाला PDF आहे ही आपल्या मासिक करंटची PDF आहे. ही तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला एक नंबर देतो, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं. तो नंबर आहे हा. कोणाचा नंबर आहे तो? जो इथं उभा आहे तो म्हणजे अर्जुन दांगट. आणि माझाच हा नंबर आहे. नंबर असा आहे 9356715633. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. तुम्हाला जर PDF हव्या असतील ह्या आपल्या मासिक करंटच्या तर त्या तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. याची जी किंमत आहे तर याच्यामध्ये दोन प्रकारच्या PDF असतात. एक म्हणजे ही डिस्क्रिप्टिव्ह आहे, याच्यामध्ये डिटेल्समध्ये असतं. आणि एक असते वन लाईनरची. वन लाईनर PDF कोणासाठी? सरळ सेवा आणि इतर अदर सगळ्याच एक्झामसाठी चालते. पण MPSCचा जर विचार केला तर आपल्याला थोडं काही डिटेल्स लागतात, म्हणून मग ही PDF तर कंबाईनसाठी आणि MPSCच्या सगळ्याच परीक्षेसाठी PDF काम करते. आणि दुसरी जी आहे वन लाईनरची ती पोलीस भरती असेल किंवा सगळ्या ज्या परीक्षा ज्यांना एकदम शॉर्टकटमध्ये स्टडी करायची, थोडी रिस्क घ्यायची, बाबा आम्हाला डीपमध्ये नाही जायचं पण आम्हाला टोटल घडामोडीचं एक सारांश तरी माहीत पाहिजे किंवा काय काय आहे, तर त्याच्यासाठी ती वन लाईनर. तर दोन PDF आहेत आपल्या. हिचे पेजेस आता यावरीस मला वाटतं 43-46च्या आसपास काहीतरी आहेत. आणि महिन्याच्या 50 पेज होत असतात आपले. तर ह्या PDF ज्या आहेत तर हिचा जो रेट आहे तो 20 रुपयाचा आहे. बघा हिचा किती आहे? 20 रुपये. आणि जी वन लाईनर आहे, वन लाईनर ही तुम्हाला 10 रुपयामध्ये मिळते. पण ह्या दोन्ही तुम्ही जर एकत्रित घेतलं तर याचे 30 रुपये होतात, बरोबर. पण मग मी ते काय करत असतो, जे पोरं ही डिस्क्रिप्टिव्हची घेतात त्याला ही वन लाईनरची PDF फ्री देऊन टाकतो. कारण काय असतं, याच्यामधली सगळी डिटेल्स तिच्यामध्ये वन लाईनर दिलेली असते. आणि पोरांना थोडंसं कसं लवकर रिव्हिजन व्हावं, त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्या लवकर लवकर येत राहतात, तर मग ते पटकन तुम्हाला आवडता आलं पाहिजे म्हणून मग ते 10-15 पेजेसची PDF ती फ्री दिली जाते तुम्हाला त्या ठिकाणी. तर तुम्ही कोणतीही एक PDF घेऊ शकता. त्याला फक्त वन लाईनर घ्यायची, त्याला मग 10 रुपयाचं पेमेंट करायचं त्या नंबरवरती आणि सांगायचं की सर मला लास्ट महिन्यामधले द्या, किंवा मग जेवढ्या पाहिजे तेवढे तुम्ही सांगणार. तर ते मंथ वाईज 10 रुपये आहे आणि हे 20 रुपये. तर तुम्ही त्या खरेदी करू शकता. तर अशी काही इन्फॉर्मेशन आहे PDFच्या बाबत. आणि बॅचच्या बाबतची गोष्ट आहे, म्हणजे कंबाईनची बॅच टाकायची का नाही टाकायची. तर बॅचच्या बाबत जर तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर 10 तारखेपर्यंतचा वेळ देतो मी सगळ्याला. तिथपर्यंत आपण काय करूया, नोंदणी घेऊया. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला, तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर. बॅचची फीस आपण एक 500 रुपये ठेवूया, म्हणजे जास्तही नाही कमी नाही, मलाही लेक्चर घ्यायला थोडं बरं वाटेल. तर 500 रुपये बॅचची फीस असेल. कंबाईनची बॅच असेल ही 10 मार्चपर्यंत तुम्हाला इथं नोंदणी करायची की सर आम्हाला ॲडमिशन घ्यायचं. तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करणार आहात 9356715633 वरती. आणि तिथे सांगणार तुम्हाला कंबाईनच्या बॅचला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर. मग तिथं आपण कंबाईनच्या बॅचच्याबद्दल डिसिजन घेऊया 10 तारखेपर्यंत. पाहूया किती तुमचा रिस्पॉन्स आहे तो येतो आणि त्याच्यानंतर मग आपण ते बॅच टाकूया. बॅचमध्ये काय काय असेल तर बॅचमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. की विशेष म्हणजे काय, शनिवार आणि रविवार हे 2 दिवस आपले बॅचचे लेक्चर्स राहतील. आणि शक्यतो रविवारी किंवा सोमवारी तुमची टेलिग्रामवरती आपले जे काही स्टुडंट्स असतील बॅचचे सगळ्यांना एकत्रित करून आपण मग टेलिग्रामवरती एक चॅनल बनवूया आणि तिथे तुमचं चॅनल किंवा ग्रुप करूया. आणि तिथे तुमची एक टेस्ट दर आठवड्याला होत जाईल, जे आपण लेक्चर घेऊ त्याच्यावरती. आणि ती पूर्ण त्या टेस्ट कंबाईनच्या धर्तीवरती असेल.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी होतात. एक म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कोणत्या दिशेने स्टडी करायचं हे एक समजून जातं. कारण करंट अफेअर जे आहे तो खूप मोठा विषय असतो. याच्यामध्ये विशेष गोष्ट असते की हा जो विषय आहे, आपले जे 5-7 विषय आहेत कंबाईनसाठीचे, त्याच्यातला करंट असा विषय हा धावता घोडा आहे आणि या घोड्यावरती जोपर्यंत तुम्ही बसलेले तोपर्यंत हा घोडा तुमच्या ताब्यात आहे. ज्या दिवशी करंट अफेअरचा घोडा तुम्ही काही दिवस आराम केला की त्याच्यावरती थोडंसं बाजूला गेले तर तो विषय हातातनं जातो. तर त्या अनुषंगानं आपल्याला जे काय आहे ते बघायचं आहे आणि येणाऱ्या 16 जूनच्या परीक्षेला त्याची तयारी करायची. तर ते सगळं आपण नंतर बोलूया. तर सुरुवातीला तुम्हाला मी एवढंच सांगतोय आता हे की बॅचची फीस सांगितलेली आहे आणि बॅचच्या संदर्भामध्ये जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि याचबरोबर अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील, काही जे काय असेल ते तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पण कमेंटवरती सरासरी जास्त मी रिप्लाय करत नाही, कारण आता यूट्यूबला काय आहे, मी थोडासा अभ्यास करतो त्यामुळे जास्त लक्ष देत नाही तिकडे. तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्टही करू शकता. आणि याचबरोबर आपण या ठिकाणी थांबायचा आता विचार करूया. आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि विशेष म्हणजे जाता जाता लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर तुमच्या मित्रांपर्यंत सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.